नमस्कार. आदित्य टॉक्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. येस. सर्वात आधी तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव विनया गोरे. मी फाउंडर आणि चीफ सायकोलॉजिस्ट आहे आत्मन सायकोलॉजी स्टुडिओमध्ये. प्रोफेशनने मी सायकोलॉजिस्ट आहे. हं. तर सायकोलॉजिस्ट म्हणजे काय काय आहे तुमचं स्टुडिओ वगैरे किंवा तुमची येस, माझं प्रॅक्टिस? सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सेंटर आहे. त्याचंच नाव आत्मन सायकोलॉजी स्टुडिओ आहे. ओके. तिथे आम्ही सायकोलॉजिकल काउन्सिलिंग, त्याच्यासोबत वर्कशॉप, ट्रेनिंग आणि हं. त्याच्यासोबत आम्ही सायकोमॅट्रिक इव्हॅल्युएशन ह्या सगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सर्वात आधी आपण बेसिक्समध्ये जाऊया. सायकोलॉजी म्हणजे काय असतं? सायकोलॉजीपेक्षा मला असं वाटतं की आपण मेंटल हेल्थ हा शब्द वापरूया. हां. सायकोलॉजिस्ट हे मेंटल हेल्थ फील्डमधले एक प्रोफेशनल आहेत की हं. जे मेंटल हेल्थ इश्यूज जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतात तेव्हा त्यांना थ्रू काउन्सिलिंग आणि थेरपी अशी मदत करतात. त्यांना आपण सायकोलॉजिस्ट असं म्हणतो. अच्छा. हं. थेरपी म्हणजे इन द सेन्स काय करतात ॲक्चुअली? सो आता मी थोडंसं पहिल्यापासून सांगते. मला हां. असं वाटतं की आपल्याकडे लोकांना बेसिक खूप वेळेला कन्फ्युजन असतं की सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्टमध्ये जे आम्ही हां. खूप वेळेला अनुभवतो फरक काय आहे काम सायकोलॉजी करताना. आणि सायकियाट्रिस्टमध्ये? फरक सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्टमध्ये हा आहे की सायकॅट्रिस्ट हे डॉक्टर असतात. सो बेसिकली ते तुम्हाला मेडिकल आणि मेडिसिन प्रिस्क्राईब करणार आहेत आणि मेडिकल अच्छा. हेल्प करणार आहेत. हं. सो सायकॅट्रिस्ट जे असतात त्यांचं प्रॉपर शिक्षण हे MBBS आणि पुढे MD सायकॅट्रिक मेडिसिन याच्यामध्ये झालेलं असतं. अच्छा. सो सायकॅट्रिस्ट हे जनरली अक्यूट सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे जिथे आपल्याला जनरली जी नावं माहिती आहेत ती मी सांगते. डिप्रेशन, सिझोफ्रेनिया किंवा मूड डिसऑर्डर्स अशा पद्धतीच्या लोकांना ते औषधं देतात. इवन ह्याचे इंटेन्सिटी जरी व्हॅरी कमी जास्त असेल तरी पण जर कधी मदत लागली तर सायकॅट्रिस्टकडे आपण तेव्हा जाऊ शकतो जेव्हा जिथे आपल्याला मेडिसिनचीच गरज आहे तेव्हा. ह्याच्या उलट सायकोलॉजिस्टचं काम आहे की सायकोलॉजिस्ट हे तुम्हाला काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतात, सायकोथेरपी प्रोव्हाइड करतात. सायकोथेरपी म्हणजे बेसिकली काउन्सिलिंग किंवा सायकोथेरपी म्हणजे बोलणं आणि ज्या कुठल्या व्यक्तीचा कुठलाही असे प्रॉब्लेम आहेत किंवा त्याला कुठल्याही पद्धतीने काही मेंटल हेल्थ इश्यूज आहेत, बी डे टू डे रुटीनमधले असू देत किंवा काही बरेच दिवस ते चालत आलेले असू देत, तर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि थेरपीने विदाऊट मेडिसिन तुम्ही तुमच्या त्या सगळ्या गोष्टींकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह एक वेगळा थर्ड अँगल पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला सायकोलॉजिस्ट प्रोव्हाइड करतो की जो त्या सिच्युएशनमध्ये असताना त्या व्यक्तीला तो आठवणं किंवा त्या वेगळ्या पद्धतीने ऑपरेट करणं किंवा काही कोपिंग स्ट्रॅटेजीज आम्ही ज्याला आमच्या भाषेत म्हणतो की एखाद्या प्रॉब्लेमशी डील करायच्या काही पद्धती असतात आणि काही हेल्दी पद्धती असतात असं आपण म्हणतो आणि काही अनहेल्दी पद्धती असतात. तर आपण त्या कोपिंग स्ट्रॅटेजीज त्यांना प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. सो काउन्सिलिंग आणि सायकोथेरपीमध्ये छोटासा फरक आहे की काउन्सिलिंग हे स्पेसिफिक प्रॉब्लेमला घेऊन केलेलं असू शकतं, शॉर्ट टर्म असू शकतं. सायकोथेरपी हे जास्त प्रोलॉंग्ड आहे, मोठी प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण एखाद्या व्यक्तीला डेव्हलप करायला मदत करतो. वेगवेगळ्या कोपिंग स्ट्रॅटेजी, आयुष्याकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह हा चेंज करायला मदत करतो. हा छोटासा फरक आहे. पण इन ऑल सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्टमध्ये सायकॅट्रिस्ट हे मेडिसिन प्रोव्हाइड करतात आणि सायकोलॉजिस्ट जे आहेत ते तुम्हाला सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि थेरपी प्रोव्हाइड करतात. अरे वा. सर्वात आधी तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स बद्दल बोलूया. म्हणजे तुम्ही या करिअरची सुरुवात कशी केली? येस. मला आता म्हणजे पुढच्या 1 ऑक्टोबरला आम्हाला 8 वर्ष कंप्लीट होतील. अच्छा. सो गेले 8 वर्ष मी प्रॅक्टिस करते आहे या हां. फील्डमध्ये. आणि सुरुवात अशी झाली की मी ऍक्च्युली ह्या सगळ्याचं मूळ माझ्या घरात आहे की माझी आई मेंटल रिटायर्डेड मुलांची शिक्षक आहे, स्पेशल टीचर आहे. म्हणजे मतिमंद मुलं जे आपण म्हणतो तिथे ती ॲज अ स्पेशल टीचर म्हणून होती. सो सायकोलॉजी संदर्भातला अवेअरनेस किंवा माहिती ही मला लहानपणापासून तिच्याकडनं मिळाली. सो तिथून ती सुरुवात झाली की मला सायकोलॉजीमध्ये काहीतरी काम करायचंय. माझं खूप लहान असताना ठरलं होतं की मला सायकोलॉजीच्या फील्डमध्ये काम करायचंय. म्हणजे मी 8वीत वगैरे होते तेव्हा माझं कन्फर्म होतं की मला सायकोलॉजीमध्येच काम करायचंय. आणि आमची शाळा पण, मी हुजूरबागेत होते, आमची शाळा पण खूप छान होती. आमच्या इथे ऍप्टिट्यूड टेस्टिंग केलं होतं त्यांनी. सो तिथे पण मला सायकोलॉजिस्ट हाच हे आला होता. सो तसं कन्फर्म झालं आणि मग माझी जर्नी स्टार्ट झाली. आणि त्याच्यानंतर BA
आणि मास्टर्स इन सायकोलॉजी. स्पेशलाइज मी क्लिनिकल सायकोलॉजी घेतलं होतं तेव्हा मास्टर्स करताना. त्याच्यानंतर पण म्हणजे माझं BA करताना सायमल्टेनियसली मी काही काउन्सिलिंग डिप्लोमाज पण केले. त्याच्यासोबत मी काही ठिकाणी ऑब्झर्वेशनला पण जात होते, म्हणजे काही सायकोलॉजिस्टकडे. मास्टर्स करताना तर तुम्हाला करिक्युलमचा भाग म्हणूनच ऑब्झर्वेशन आणि इंटर्नशिप मस्ट असतं. सो ती मी सुरू केली आणि मी इंटर्नशिपचा पोर्शन मध्ये इंटर्नशिप यायच्या आधीपासूनच इंटर्नशिप सुरू केली. आणि मग त्याच्यानंतर पोस्ट मास्टर्स झाल्यानंतर पण मी सायकॅट्रिस्टकडे इंटर्नशिप करत होते. आणि तिथे आम्हाला दोन्ही असतं, म्हणजे OPD मधले पेशंट आणि ज्यांना ऍडमिट करायला लागतं असे पेशंट, म्हणजे ज्याला IPD सेक्टर म्हणतो आपण, की पेशंट आल्यानंतर त्यांना ऍडमिट राहायला लागतं बिकॉज सिव्हिरिटी खूप असते त्रासाची. तर दोन्ही सेक्टरमध्ये काम केलं आणि त्याच्याच सोबत मग काही कोर्सेस पण केले. म्हणजे मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सर्टिफाईड काउन्सिलर आहे, सो तो एक कोर्स होता. सो असे कोर्सेस कधी कधी माझं शिक्षण सुरू असताना आणि मग मास्टर्स नंतर असेही केले. त्याच्यानंतर CBT आणि REBT नावाच्या थेरपी आहे. जसं मी मगाशी म्हटलं की एक अप्रोच असतो काउन्सिलिंगचा, एक स्पेसिफिक अप्रोच जास्त डिटेलेशन मध्ये डील करण्यासाठीचा. तर त्यातले हे काही अप्रोचेस होते. तर त्याच्यातलं मी REBT आणि CBT मध्ये स्पेशलायझेशन आणि ट्रेनिंग घेतलेलं आहे. सो अशा पद्धतीने जर्नी सुरू झाली. आणि मग सायकॅट्रिस्टकडे काम करत असताना ऍक्च्युली माझ्या अशी एक गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे लोक मेंटल हेल्थसाठी हेल्प तेव्हाच घेतात जेव्हा तो इश्यू खूप मोठा झालेला असतो. म्हणजे त्यांना डायरेक्टली सायकॅट्रिस्ट कडलाच अप्रोच व्हायला लागतं. इतक्या लेवलचा डिस्टर्बन्स असतो की त्या माणसाचा रियालिटी टच पण नसतो. म्हणजे आपण ज्याला कॉमन भाषेमध्ये म्हणतो की ह्या व्यक्तीला काहीच कळत नाहीये, विक्षिप्त वागतोय, ओके, असं जेव्हा आपण म्हणतो तितका तो त्रास वाढलेला असतो, तेव्हाच लोक सायकॅट्रिस्ट कडे येतात. सो तिथे मला असं खूप फील व्हायचं की अरे आपण आधी काही हे कमी व्हावं म्हणून काम करू शकत नाही का? म्हणजे थेरपीचं पण काम एंड ऑफ द डे काय झालं की इंटरव्हेन्शन झालं. तुम्हाला प्रॉब्लेम आला आणि मग तुम्ही सायकोलॉजिस्टकडे गेलात, मग तुमचं डिस्कशन झालं, मग तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडलात. पण मला प्रॉब्लेम येऊ नये किंवा मला प्रॉब्लेम यायच्या वेळेसच जर अवेअरनेस असेल की छोटासा आहे प्रॉब्लेम, थोडंसं मला डिस्टर्बन्स आहे, आणि जर मी तेव्हाच तो डील करायला घेतला तर मे बी तो इतका मोठा होणार नाही की मला त्याच्यानंतर आता मी सायकॅट्रिस्टकडे जावं, मेडिसिन घ्यावं, त्याच्यानंतर काम करावं. कारण दिस इज अ लॉंग प्रोसेस. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याला फिजिकल हेल्थ बद्दल जसा अवेअरनेस असतो, तर आपण थोडासा ताप आला तरी जातो डॉक्टरकडे, औषधं घेतो. सो सेम विथ मेंटल हेल्थ का नाही होऊ शकत, असा मला प्रश्न खूप पडायचा. सो कारण मी पण तेव्हा जेव्हा म्हणजे आता मी सांगते ही गोष्ट 9-1 वर्षापूर्वीची, मी जेव्हा इंटर्नशिप करत होते तेव्हाची. सो तेव्हा पण यंग क्राऊड येणारं सरांकडे, म्हणजे आमच्या सायकॅट्रिस्ट सरांकडे जिथे मी काम करतो, OPDला IPDला ऍडमिट होणार हे भरपूर होतं. म्हणजे असं नव्हतं की यंग क्राऊड नव्हतं, पण म्हणजे यंग मुलं पण होती. सो तेव्हा मला खूप प्रश्न पडायचा. आणि मग मी विचार केला की आपण प्रिव्हेन्शनवर काम करायला पाहिजे जास्त. म्हणजे थेरपी तर आहेच, माझा हातखंडा आहे, माझी स्पेशालिटी आहे, सो मी काउन्सिलिंग थेरपी प्रोव्हाइड करतेच, पण अवेअरनेससाठी आपण काम केलं पाहिजे. कारण आपल्या सोसायटीमध्ये मेंटल हेल्थला घेऊन स्टिग्मा खूप आहे, प्रचंड आहे. सो लोकांना माहितीच नाहीये की अच्छा ह्या प्रॉब्लेमसाठी पण मदत घेतली जाऊ शकते किंवा ह्या गोष्टीसाठी पण सायकोलॉजिस्टकडे जाता येऊ शकतं, हे माहितीच नाहीये. सो मग मी असा विचार केला की मग ह्याच्यासाठी आपल्याला इंडिपेंडेंटली काहीतरी काम सुरू करायची गरज आहे. सो तिथून आत्मनचा प्रवास सुरू झाला. आणि मग आधी माझ्यासोबत काही माझ्या सोबतच्या बॅचमेट्स होत्या, पण प्रत्येकाचं लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मग थोडे थोडे इकडे तिकडे झाले. आणि आताही एक टीम आहे माझ्यासोबत, आम्ही काम करतोय. सो आमचं काउन्सिलिंग सर्व्हिसेस, थेरपी हे मेन आहेच, पण त्याच्यासोबत जे वर्कशॉप्स किंवा ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करतो ते सगळे आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहेत किंवा अशा टप्प्यांवर आपण वळताना आहेत की जिथे गडबड झाली तर इश्यू क्रिएट होऊ शकतो. म्हणजे करिअर चूज करणं, ओके. सो त्याच्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्टिंग आहे. लीडिंग लाईट नावाचा आमचा एक प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये फक्त ऍप्टिट्यूड टेस्टिंग होते, तर अजूनही बाकी काही गोष्टी केल्या जातात. सो जेणेकरून जेव्हा एखादा व्यक्ती करिअर चूज करतोय तेव्हा त्याला काय हवंय, त्याला काय करायचंय याची पूर्ण कल्पना असली पाहिजे. प्री मॅरिटल वर्कशॉप्स आहेत की लग्नाच्या आधी, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आपल्याकडे लग्न हा विषय
सोहळ्याला खूप महत्व असतं, हा म्हणजे सेरेमनी. आणि आता तर खूपच आहे, म्हणजे ते लग्न ज्या दिवशी ठरतं तेव्हापासनं आपलं सोशल मीडिया आणि प्री वेडिंग शूट्स आणि ती सेरेमनी ह्याच्याकडे खूप आहे. आणि पिक्चरमध्ये पण आपल्याला लग्न झालं की पिक्चर संपतो ना, हो कारण त्याच्या पुढचं दाखवणं पॉसिबल नसतं. सो त्या सोहळ्याला खूप महत्व आहे, पण आयडियली गोष्ट सुरू होते त्या लग्नानंतर. ओके, सो तिथे काय पद्धतीने विचार केला पाहिजे, तिथे पार्टनरकडनंच्या अपेक्षा काय असल्या पाहिजे, काय गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, यासाठी तो प्री मरायटल अशा पद्धतीचे बरेच वर्कशॉप्स आम्ही सुरू केले की जे प्रिव्हेंटिव्ह बेसिसवर काम करत असतील, की आधीच मला त्याचा अवेअरनेस आहे. सो मग समजा उद्या जाऊन त्या कपलला असं वाटलं की नाही बाबा आमच्यामध्ये खूप इश्यूज होत आहेत, तर ते कपल डेफिनेटली मदत घ्यायला तरी येतील, बिकॉज अवेअरनेस इज अ फर्स्ट की टुवर्ड्स की लोक मदत घ्यायला येतील. तो स्टिग्मा रिड्यूस करण्यासाठी जर व्यक्तीला माहीत असेल की मेंटल हेल्थ ही इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी आपल्या इंडियामध्ये हे 2 महत्वाचे प्रोफेशन्स म्हणजे सायकॅट्रिस्ट और सायकोलॉजिस्ट हे काम करतायत आणि आपण इझिली त्यांच्याकडे अप्रोच होऊ शकतो. आणि ते अप्रोच होणं वावगं नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलंही बापरे असं कसं जायचं, मला काय वेड लागलंय का, असं म्हणायची गरज नाही. हे जेव्हा एखाद्या व्यक्तीला लक्षात येईल तेव्हा नक्कीच तो मदत घेईल. बरं, त्याला जर कधी असं काही वाटलं नाही तर तो अवेअर असल्यामुळे तो आजूबाजूच्या 4 लोकांपैकी, त्याच्या फॅमिली मेंबर, त्याचे मित्रमैत्रिणींपैकी जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांना तरी पुढे जाऊ देईल. आणि ह्याच पुढचं स्टेप की जस्ट 1 वर्षापूर्वी प्रिव्हेन्शनवर काम करायचं हे डोक्यात खूप असल्यामुळे मग कॅफे सेरेनिटी म्हणून सुरू केलं, की जे पुण्यातलं पहिलं मेंटल हेल्थ थीम्ड कॅफे आहे. सो तिथून आम्ही काही नाही, फक्त मेंटल हेल्थ इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा अवेअरनेस असणं गरजेचं आहे एवढाच मेसेज प्रोव्हाइड करतो. सो अशा पद्धतीने आत्मन थ्रू वेगवेगळ्या लेवलला प्रिव्हेन्शनसाठी काम सुरू करायची सुरुवात झाली आणि आज आम्ही इथे आहोत. आता तुम्ही आत्मन सायकोलॉजी स्टुडिओ चालू केलं, तर त्याबद्दल तुम्ही थोडं अजून डिटेलमध्ये सांगू शकाल, किंवा तुम्ही तिथं काय काय घेतात, कशा प्रकारचे केसेस तुमच्याकडे येतात? येस, नक्कीच. सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मध्ये आम्ही इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, एन्झायटी रिलेटेड इश्यूज, मूड रिलेटेड इश्यूज, त्याच्यासोबत प्री मरायटल इश्यूज, त्याच्यानंतर आमच्या टीममध्ये बऱ्याच जणांचं स्पेशलायझेशन क्लिनिकल सायकोलॉजी असल्यामुळे आम्ही काही अक्यूट सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सच्या लोकांना सुद्धा सायकोलॉजिकल काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो. सो अशा पद्धतीने चालतं. अडोलेसेंट रिलेटेड काउन्सिलिंग काही असेल, बिहेव्हिअरल, लहान मुलांचं बिहेव्हिअरल इश्यूज असतील, सो अशा सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग आणि थेरपीमध्ये येतात. त्याच्यासोबत मी जसं म्हटलं की वर्कशॉप्स आणि ट्रेनिंग प्रोग्राम आमच्याकडे आहेतच. आम्ही आता एक एम्पाथ नावाचं ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलंय. जसं फिजिकल फर्स्ट एड असतं तसं मेंटल हेल्थ फर्स्ट हँड रिस्पॉन्डर असं म्हणून आम्ही एक सेगमेंट सुरू केलाय, की जिथे कुठलाही व्यक्ती ज्याला सायकोलॉजी किंवा मेंटल हेल्थ बद्दल काही कल्पना नाहीये पण त्याला ह्या फील्डमध्ये काम करायला आवडतं, अशा व्यक्तीला थोडासा तो ब्रिज बनेल, की जो एखाद्या व्यक्तीला जर काही इश्यू आहे आणि जर तो तुला सांगतोय, एक्सप्रेस करतोय, तर तुला माहिती पाहिजे की इमोशनली इनिशियल सपोर्ट काय पद्धतीने दिला पाहिजे. ओके, आणि मग तू त्याबद्दल अवेअर असल्यामुळे, तुम्ही ते ट्रेनिंग घेतलेलं असल्यामुळे तुम्ही त्याला पुढे प्रॉपर प्रोफेशनल पर्यंत पोहोचवता. ओके, सो अशा पद्धतीचे काही ट्रेनिंग आणि कोर्सेस आणि वर्कशॉप्स पण सुरू असतात. आणि त्यासोबत सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन, सायकोमॅट्रिक इव्हॅल्युएशन म्हणजे सायकोलॉजिकल काही टेस्ट आहेत की ज्या तुम्हाला काही डायग्नोसिससाठी, म्हणजे क्लिनिकली इन्क्लाइंड जे पेशंट असतात, की ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो, एन्झायटी म्हणतो, मूड डिसऑर्डर म्हणतो, हे असं फक्त लेबल करून किंवा मला वाटलं ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून करून चालत नाही. तर त्याच्यासाठी प्रॉपर टेस्टिंग करायला लागतं आणि मग सायकॅट्रिस्टकडे तो राईट आहे की ते सांगू शकतात की काय आहे. सो ते टेस्टिंग पण आपल्याकडे होतं. मग त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड टेस्टिंग पासनं तर या डिसऑर्डरसाठी लागणारे जे रिक्वायरमेंट सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन आहे ते पण आपल्याकडे केलं जातं. आपण सगळ्या टर्म्सला थोडं डीप मध्ये डिस्कस करूयात. सगळ्यात आधी तुम्ही ते जसं म्हणाले डिप्रेशन, तर डिप्रेशन काय असतं ऍक्च्युली, कधी येतं, कशामुळे येतं? हा, सो व्हेरी नाईस क्वेश्चन, की मला पण बोलायला आवडेल ह्याच्याबद्दल, की काय झालंय ना, की आपल्याकडे सोशल मीडियामुळे किंवा कनेक्टिव्हिटी आपली आजूबाजूच्या देशांमध्ये किंवा आजूबाजूच्या लोकांसोबत इतकी वाढली आहे की आपल्याला त्या टर्मिनॉलॉजीज माहिती झालेल्या आहेत खूप इझिली, आणि गुगलमुळे सुद्धा, की मी जस्ट असं सर्च केलं की लो मूड वाटतं, तर त्याच्या पहिल्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठेतरी डिप्रेशन हा शब्द असेल, किंवा खूप वरी करते मी, खूप काळजी करते असं मी लिहिलं, किंवा खूप विचार येत आहेत असं जर मी लिहिलं, तर पहिल्याच्यात कुठेतरी अँझायटी असा शब्द असेल. सो हे सगळे जे वर्ड्स आहेत ना, हे इतके कॅज्युअल नाही आहेत.
जितक्या कॅज्युअली आपण यूज करतो की मला खूप काळजी वाटते किंवा मला खूप टेन्शन येतं म्हणजे मला अँझायटी आहे, मला स्वच्छता करायची खूप आवड आहे म्हणजे मला ओसीडी आहे, मला मूड लो झालाय आज म्हणजे मला डिप्रेशन आहे, हे इतकं कॅज्युअली घेण्यासारख्या टर्मिनॉलॉजीजच नाहीयेत. आणि या सगळ्या टर्मिनॉलॉजीजमुळे काय होतं, आपण त्या शब्दांची आणि त्या आजारांची गंभीरता गमावून बसलोय, की त्याचा ऍक्च्युअल त्याची व्हॅल्यू काय ते खूप सिरियस येतो विषय. म्हणजे मी असंच माझा आज मूड लो आहे किंवा माझ्या ऑफिसमध्ये काहीतरी झालं किंवा माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये काहीतरी झालं म्हणून मी 4 दिवस कोणाशी बोलायची इच्छा नाही झाली म्हणजे मी डिप्रेशनमध्ये आहे, असं म्हणणं बरोबर नाहीये. कधी पण तो टर्म यूज केली जातो. येस आणि कधी पण यूज केली जाते, कॅज्युअली यूज केली जाते. मग तिथे आम्हाला म्हणजे आमच्या फील्डमधल्या मी म्हणते की सगळेच एक्सपर्ट हे अग्री करतील की तिथे प्रॉब्लेम आहे, की ते कॅज्युअली यूज करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामुळे अजून एक गोष्ट अशी होते की ज्यांना खरंच तो प्रॉब्लेम असेल ना त्या लोकांसाठी हे स्टिग्मटाईज असू शकतं. कारण एक विचार कर की आपण 4 जण आता ग्रुपमध्ये बसलोय आणि बोलता बोलता मी म्हटलं की मला खूप लो वाटतंय आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया अशी होती की किंवा कोणाची तरी प्रतिक्रिया अशी असेल की तू काय लगेच डिप्रेशन आलं का, काय एवढं त्याच्यात. ओके, सो मग ज्याला खरंच असेल, समजा आपल्याच ग्रुपमध्ये कोणाला तरी असेल, त्याला असं लक्षात येईल की अरे हे जज करतायत किंवा हे कशा पद्धतीने रिॲक्ट करतायत, सो मी माझा प्रॉब्लेम शेअर करू शकेन का नाही, आय डोंट नो. सो त्यामुळे सुद्धा त्यामुळे सुद्धा आपण ह्या टर्मिनॉलॉजी इतक्या कॅज्युअली नाही वापरल्या पाहिजे. डिप्रेशन ही एक लॉंग टर्म डेव्हलप होणारी प्रोसेस आहे. ओके, परत मला हे सांगायला खूप आवडेल की मेंटल हेल्थ इश्यूज किंवा मेंटल हेल्थ डिसऑर्डर हे असंच काहीतरी मनाला वाटलं अशी गोष्ट नाहीये. ओके, त्याच्या मागे एक पूर्ण फिजिओलॉजिकल चेंजेसचे एक इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणजे तुमची बॉडी सुद्धा अकॉर्डिंगली चेंज करते, त्याच्यामध्ये चेंजेस होतात. ओके, सो मेंटल हेल्थ मध्ये जर तू अँझायटी मला म्हणालास किंवा डिप्रेशन मला म्हणालास तर त्याचे खूप वेगवेगळे पैलू आहेत. म्हणजे असं मी तुला एक फक्त सांगू शकीन की काय आहे, पण ते प्रत्येक माणसाप्रमाणे ते कसं दिसेल, कसं ते प्रोजेक्ट करतील, बाहेर दाखवतील का नाही, याचे सुद्धा एक वेगवेगळे प्रकार आहेत. सो डिप्रेशन ही मी म्हणेन की एक प्रकारचा मूड डिसऑर्डर आहे आणि ज्याच्यामध्ये लो मूड राहणं, असलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतो, आवडीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट कमी होणं, आनंद घेता न येणं कुठल्याही गोष्टीचा. ओके, खूप वेळेला जर डिप्रेशनची इंटेन्सिटी खूप असेल तर अगदी टोकाचे विचार येणं, लाईक सुसायडल थॉट्स येणं, इथपर्यंत ते जातं आणि हे एका दिवसात नाही होत, हे डेव्हलप व्हायला 5 ते 6 महिने लागतात. सो आम्ही एक DSM नावाचा डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिक मॅन्युअल नावाचं, आमच्याकडे जसं ICD-10 असतं डॉक्टरांचं तसं हे डायग्नोसिस करायला एक स्टॅटिस्टिक मॅन्युअल असतं. सो त्याचा आधार घेऊन आम्ही असं म्हणू शकतो की ओके हे सिम्पटम्स दिसत आहेत, 10 सिम्पटम्स पैकी हे 8 सिम्पटम दिसत आहेत, तर ह्या व्यक्तीला असू शकेल. मग टेस्टिंग होतं, टेस्टिंगने हे कन्फर्म होतं आणि मग जर सायकॅट्रिक हेल्प हवी असेल तर सायकॅट्रिक कडे हेल्प घेतली जाते आणि त्यासोबत काउन्सिलिंग आणि थेरपी सुरू होते. टेस्ट कसं पेपर थ्रू असते का? हा, पेपर पेन्सिल असते, काही काही वेळेला पेपर पेन्सिल असते. काही टेस्ट हा प्रोजेक्टिव्ह टेस्ट असतात. प्रोजेक्टिव्ह टेस्ट म्हणजे की त्याच्यामध्ये आपण काही प्रकारचे चित्र दाखवतो, काही पिक्चर्स दाखवतो आणि त्याच्यावरनं तुला काय वाटतंय हे तुला त्याच्यानं लिहायचं असतं. सो ते प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं वाटतं. म्हणजे मी ते सेम चित्र बघितलं त्याच्याबद्दलचे माझे व्ह्यूज आणि तुझे व्ह्यू त्याच्यात फरक असू शकतो. सो अशा पद्धतीचे टेस्ट असतात. मोस्टली पेपर पेन्सिलच टेस्ट असतात या सगळ्या ज्या असतात त्या. सो अशा पद्धतीने ही अख्खी प्रोसेस आहे. सो डिप्रेशन मी म्हणेन की एक खूप लॉंग टर्म जर्नी आहे, म्हणजे ते सुरू होतं आणि ते खूप काळ आपल्यासोबत राहतं. तो एक मूड आहे, म्हणजे मला कॉन्स्टंटच लो वाटत राहतं, याच्यामध्ये मला कुठेच आनंद, प्लेजर, हॅपीनेस, जॉय, सॅटिस्फॅक्शन कुठेच नसतं. मी मे बी माझं काम खूप चांगल्या पद्धतीने करत असेल कारण त्याच्यामध्ये मी खूप चांगला आहे, पण मी त्याच्यातनं प्लेजरच घेऊ शकत नाहीये, मला त्याच्यातनं आनंदच वाटत नाहीये. मी आजूबाजूच्या लोकांशी ओपन अप होणं बंद करतो, मी विड्रॉल होतो, मी एकटा किंवा एकटी राहायला लागते. अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सेम विथ अँझायटी. आता अँझायटी हे असं आहे ना की अँझायटी शब्दाचा मराठी अर्थ जर आपण म्हटला तर तो होतो अतिचिंता. सो अँझायटी हे ह्याचं जे आपण म्हणतो की ते तर सगळ्यांनाच होतं, ते सगळ्यांना नाही होत. सगळ्यांना जे असतं ते कन्सर्न असतो, चिंता, वरी हे असतं की काळजी, की आपली कोणत्याही व्यक्तीशी जर इमोशनल अटॅचमेंट असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल काळजी वाटते. की अगदी साधं की एक वॉचमन आपल्या गेटवरचे असतात, रोज आपण जाताना त्यांना हात करतो आणि 4 दिवस ते आपल्याला दिसले नाही तर एक नॅचरल ह्युमन म्हणून आपल्याला असं होतं की अरे कुठे गेले, काय झालं. दॅट इज वरी, दॅट इज कन्सर्न अबाउट अ पर्सन. एन्झायटी हे त्याचं अनहेल्दी व्हर्जन आहे, की माझी कॉन्स्टंट वरी, कॉन्स्टंट रश ऑफ थॉट्स,
माझे थॉट्स आणि माझ्या ऍक्शन्स मॅचच करत नाही इतक्या पद्धतीने. त्याच्यानंतर मला कायम इफ आणि बट मधनं विचार करणं की हे झालं तर काय, ते झालं तर काय. ओके, ओव्हर थिंकिंग. येस, ओव्हर थिंकिंग, प्रचंड ओव्हर थिंकिंग. आणि जे आपल्याला युजली एखादं ट्रिगर झाल्यानंतर होतं ना, की समजा आता आपल्याला म्हटलं की आता गणेशोत्सव सुरू आहे, सो लास्ट डेला जर आपण हरवलो, माझा विचार आला किंवा खरंच हरवलो, तर आपल्याला कसं होईल. तेव्हा हे माझं विदाऊट एनी ट्रिगर, म्हणजे विदाऊट एनी इन्सिडेंट्स घडलेला माझं कायम सुरू असतं. तर विचार कर की त्याचा त्रास किती असेल. सो अँझायटी हे एक अमरेला टर्म आहे. अँझायटीमध्ये खूप शेड्स आहेत. जनरली लोकांना आपल्याकडे ओसीडी फक्त माहितीये, आणि असं माहितीये की ओसीडी म्हणजे नीट ठेवणे, वस्तू क्लीन ठेवणे, ज्याला सवय असते, खूप क्लिनिंगची सवय असते, त्याला ओसीडी. ओसीडी हा त्याच्या पलीकडे आहे. नॉर्मल डे टू डे माणूस पण त्यांना नॅचरल बिहेवियर असतं की बाबा सगळी गोष्टी नीट ठेवावी. त्याला पण वाटतं की बाबा त्याला ओसीडी आहे. खरंच असतं का? नाही, अजिबात नाही. त्याला आपण म्हणू शकतो की परफेक्शनिझम असणं, की मला गोष्टी छान लागतात, व्यवस्थित लागतात. फरक कसं जाणवायचा? त्याचा तुमच्या डे टू डे रुटीन मध्ये त्रास होतोय का? एकदम सिम्पल गोष्ट आहे. कुठलाही सायकोलॉजिकल इश्यूज किंवा मेंटल हेल्थ इश्यूज आहे का नाही हे कसं ओळखायचं? तर माझे जे सेगमेंट असतात ऍज अ पर्सन म्हणून, माझी पर्सनल लाईफ, माझी सोशल लाईफ, माझी प्रोफेशनल लाईफ, इथे त्याचं रिफ्लेक्शन किती होतं आणि त्याच्यामुळे अडथळे यायला सुरुवात झालेत का? म्हणजे उदाहरणार्थ, मला सगळं जागेवर ठेवायला आवडतं. सो आता मी तिथे माझं कॅलेंडर ठेवलंय, उद्या कोणीतरी उठलेलं आणि कॅलेंडर हलवलं, तर हे हलवलेलं कॅलेंडर डोक्यात सणक जाते, भांडायला उठतोय, चिडचिड होते, त्या व्यक्तीसोबत वाद होतात, इतकं की माझ्या या स्वभावामुळे सगळे घाबरून तसं करतात. हे माझ्या पर्सनल लाईफवर झालं. प्रोफेशनल लाईफला मला इतकी सवय आहे गोष्टी व्यवस्थित ठेवायची किंवा काम व्यवस्थित करायची, की माझा कामाचा स्पेस लो होतो. जरी माझं काम चांगलं असलं तरी मी बाकीच्यांवर ते प्रेशर करतो. ते जर नीट झालं नाही तर मला बघवत नाही, कसतरी होतं, माझा दिवस खराब होतो. सो तू त्याची इंटेन्सिटी वाढली, ते सतत होत आहे आणि ते सारखे विचार तेच मनात फिरतात, तर ते बरोबर नाहीये. हेच जर स्पेसिफिक आहे की मला फक्त स्वच्छता आवडते, मला नीटनेटकं ठेवायला आवडतं आणि त्याचं माझ्यावर कोणावर कंपल्शन नाहीये, आणि कंपल्शन जर आपल्या घरात केलं जातं मोठ्यांकडनं की नीट ठेव, जागेवर ठेव, पण इट इज जस्ट फॉर आर गुड सेक, की तुम्हाला ते वेळेत मिळावं, एवढंच जर असेल तर याचा अर्थ ओसीडी आहे असं नाहीये. ओसीडी हे खूप मोठा लेवलचा डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला इतके ऑब्सेसिव्ह थॉट्स असतात की ते ऑब्सेसिव्ह थॉट मनात न जाण्यासाठी काहीतरी कंपल्सिव्ह ऍक्शन केली जाते आणि त्या ऍक्शन बद्दल ऑब्सेशन क्रिएट होतं. सो हे म्हणजे टेक्निकल वाटेल थोडंसं ऐकताना, पण हे खूप मोठ्या लेवलचं आहे. फक्त स्वच्छता वाटणं, फक्त गोष्टी स्पेसिफिक ठेवलेल्या आवडणं, जागच्या जागी ठेवलेल्या आवडणं, याला आपण ओसीडी म्हणू शकत नाही. किंवा ते इतकं जनरली जाता जाता टॅग लावून जाण्यासारखी गोष्ट नाहीये, है ना, की आपण चल तू, आपण असं म्हणतो तू काय वेडास का, तसं तुला ओसीडी आहे का, असं म्हणण्यासारखं ते इतकं कॅज्युअल नाहीये. आणि ते कॅज्युअलिटीमुळे घेतल्यामुळे किंवा हे शब्द फक्त माहिती झाल्यामुळे आणि त्याच्या मागचं कॉन्टेक्स्टच माहित नसल्यामुळे ते खूप कॅज्युअली युजही केले जातात. म्हणजे मी याला म्हणते की पूर्णार्थाने जे असे शब्द वापरतात त्यांना दोष देण्यात पण अर्थ नाहीये, आपल्याकडे अवेअरनेस पण नाहीये, त्यामुळे हे अशा पद्धतीने वापरलं जातं. जर एखाद्याला खरंच ओसीडी असेल तर त्यांनी काय काय स्टेप्स घ्यावे? सायकोलॉजीकडे जावं, सायकॅट्रिस्टकडे जावं, त्याला कसं कळावं? आयडियली तर तुम्ही दोघींपैकी कोणाकडेही अप्रोच होऊ शकता, असं काही नाहीये, पण सायकॅट्रिस्ट लागतात जनरली ओसीडी मध्ये. कारण जसं मी म्हटलं की तुमच्या माइंड आणि बॉडीचं कनेक्शन आहे. सो तुमची एक पूर्ण फिजिओलॉजिकल चेन, न्यूरो ट्रान्समिटर्स, काही इम्पॉर्टंट केमिकल्स, मेंदू मधले काही हार्मोन्स हे बिघडलेले असतात. सो तिथे तुम्हाला मेडिसिनची गरज लागते, की जिथे तुम्ही तुमच्याकडे तो समज किंवा तुमचा तो विचार करायची सदसद विवेक बुद्धी नाही राहिली, की तुम्ही जर कोणी तुम्हाला समजावून सांगितलं, घरातले पण सांगतातच, सगळ्या मेंटल हेल्थ इश्यूज ज्यांना होतात ना घरातलेही सांगतच असतात की त्यांच्या कपॅसिटीनुसार पण सांगतच असतात, पण ते तेवढं रिसीव्ह करून त्याप्रमाणे अप्लाय करायची इच्छा असते तरी सुद्धा ते अप्लाय केलं जात नाही. सो अशा वेळेला कुठल्याही इश्यूसाठी तुम्ही सायकोलॉजिस्ट कडेही जाऊ शकता. सायकोलॉजिस्ट जे असतात त्यांच्याकडे, जसं मी म्हटलं की सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन करून आपण ठरवू शकतो की मेडिसिनची गरज आहे किंवा लगेच आधी मेडिसिन घ्यायला हवंय आणि मग काउन्सिलिंग. सो हे मला सांगायला आवडेल की सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट हे दीज टू पीपल गोज हँड इन हँड. म्हणजे फक्त मेडिसिनने तुम्ही बरे नाही होणार आहे आणि जिथे मेडिसिनची गरज आहे तिथे फक्त काउन्सिलिंगने नाही बरे होणार आहे. सो दोन्ही गोष्टी तुम्हाला लागतात. पूर्ण बाहेर येण्यासाठी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि थेरपीची गरज पडते. जो माणूस लो मोड मध्ये, तर त्यांनी त्याच्या बिहेवियर मध्ये आणि डिप्रेशन मध्ये कसा फरक ओळखावा?
सगळ्यात महत्वाचं जसं मी म्हटलं की त्याचा अफेक्ट तुमच्या डे टू डे रुटीन मध्ये किती होतोय. त्याच्यानंतर जर तुम्ही सायकोलॉजिस्टला अप्रोच झालात बिकॉज ते गोष्ट तुमच्या डील करण्याच्या पलीकडे जाते, तुम्ही तुमच्या पद्धतीने डील करायचा प्रयत्न केला पण नाही होते, तुम्ही सायकोलॉजिस्टकडे अप्रोच झालात की तुमची इंटेन्सिटी तर चेक होऊ शकते की किती जास्त आहे, आणि मग त्यानुसार ठरवलं जाऊ शकतं ना की काही वेळेला माइल्ड डिप्रेशनही असतं. सो तिथे तुम्हाला माइल्ड मॉडरेट डिप्रेशन मध्ये काही वेळेला फक्त सायकोथेरपीने सुद्धा तुम्ही बरे होता, आणि काही वेळेला तुम्हाला मेडिसिन घ्यायलाच लागतं. ओके, सो हे तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या एंडला काय विचार करायला पाहिजे एखाद्या व्यक्तीने, तर मला जो काही डिस्टर्बन्स फील होतोय, मला स्ट्रेस वाटतोय, मला खूप अँशियस वाटतंय, माझा खूप लो मूड आहे, किंवा माझे मूड स्विंग्स होत आहेत, किंवा काही माझे रिलेशनशिप मध्ये काही इश्यूज आहेत, माझं जस्ट ब्रेकअप झालंय और एनिथिंग, इफ यू आर नॉट एबल टू डील विथ इट, तुम्हाला ते डील करता येत नाहीये, ते तुमच्या पर्सनल, सोशल, प्रोफेशनल फ्रंटवर अफेक्ट करायला लागलंय, तर ही अलार्मची घंटी आहे की तुम्हाला सायकोलॉजिस्टची मदत घेणं गरजेचं आहे. येस. आणि मग पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला नक्कीच सायकोलॉजिस्ट सांगू शकतात की काय पद्धतीने आपल्याला प्रोसेस थ्रू पुढे जायला लागेल. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसमुळे असं स्पेसिफिक नाही करतायत की ही प्रोसेस आहे हीच फॉलो करायची. ओके, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो, प्रत्येक व्यक्तीचे परसेप्शन वेगळं असतं, प्रत्येक व्यक्तीच्या गोष्टींकडे बघायचा, त्यातनं मेसेज पिक करायची पद्धत वेगळी असते. त्यामुळे समजा सेमच दोघं आहेत, दोघांनाही थोडंसं डिप्रेस्ड वाटतंय, माइल्ड डिप्रेशन आहे, पण दोघांच्या प्रोग्रेसला आपण सेम नाही, त्याचा जो आम्ही आमच्या भाषेत प्रोग्रेसला प्रोग्नोसिस असं म्हणतो की पुढे जाऊन काय होईल असं तुम्हाला वाटतं त्यांचा एकूण पिक्चर बघून, तो सेम नसतो. कारण इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, माणूस वेगवेगळा आहे, प्रत्येकाचे विचार करायची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ठीक आहे, आता मी डिप्रेशन मध्ये जरी असलो तर मला एका सायकेट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे अप्रोच करायचं म्हणलं, पण आपला समाज असा आहे की बाबा आपण सायकोलॉजिस्टकडे अप्रोच केलं तर लोकांना म्हणजे खूप असं ते हाईप होतं की बाबा हा खूप वेडा झालाय का, की बाबा याला काय गरज याला सायकोलॉजिस्टकडे जाण्याची, याला एवढा त्रास होतोय का, त्यामुळे तो डिप्रेशन असलेला माणूस पण तो जायला घाबरतो सायकोलॉजिस्टकडे. तर याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं, काय करायला पाहिजे? आता हे काय म्हणतो, खूप मोठा प्रश्न आहे हा, की खरं सांगू का मी तुला की कोविड नंतर थोडा हा अप्रोच बदललाय आपल्याकडे, म्हणजे आय एम नॉट लाईंग ॲट ऑल, पण कोविड नंतर, कोविड मध्ये रादर मी म्हणेन की लोकांना हे खूप रिअलाइज झालं की मेंटल हेल्थ ही इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर प्रॉब्लेम क्रिएट होतात. सो थोडासा एक 5% 10% हे अप्रोच मध्ये बदल आहे, पण तरी पण हा जो स्टिग्मा आहे ना तो तेव्हाच कमी होईल जेव्हा आपल्याला ही गोष्ट सगळ्यांना लक्षात येईल की तुमचं बॉडी आणि तुमचं माइंड हे वेगवेगळं नाहीये. वी डिफरन्शिएट इन बिटवीन. की म्हणजे जर तुला ताप आला तर तू कसं फ्रीली सांगशील ना, आता मी मगाशी म्हटलं की मला 2 दिवस बरं नव्हतं, सो तिथे काय आहे, कारण त्याचा ऍक्सेप्टन्स आहे, किंवा मला असं वाटतं की ते महत्वाचं आहे. इथे मला हे महत्वाचंच वाटत नाही मेंटल हेल्थ बाबतीत. मला असं वाटतं माझं माइंड रिलेटेड काही गोष्ट असेल की कोणाला सांगू मी, कशाला सांगू, कसं सांगू. ओके, पण ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत. तुम्हाला जेव्हा ताप येतो तेव्हा तुम्हाला असं मनात खूप उत्साह वाटत असतो का? नाही. जेव्हा तुम्हाला खूप डिप्रेस्ड वाटत असतं, लो वाटत असतं, काही स्ट्रेस सुरू असतात, काही अँझायटी वाटत असेल समजा, त्याचवेळी तुमच्या बॉडीलाही तेव्हा नसतं चांगलं वाटत, तुम्ही काम नाही करू शकत चांगल्या प्रकारे, कारण ह्या दोन्हीचं कनेक्शन आहे. बेसिकली ह्या दोन गोष्टी एकच आहेत, आणि जेव्हा मी माणूस आहे असं म्हणते तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे बाय डिफॉल्ट आल्या. सो त्याची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. जसं आपण फिजिकल हेल्थसाठी अवेअर आहोत, आपण फिजिकल हेल्थसाठी सगळं करतो, म्हणजे एक्सरसाइज पासनं, डाएट पासनं, सगळ्या गोष्टी, कारण त्याचा आता अवेअरनेस आहे. तसंच मेंटल हेल्थ बद्दल पण आहे, आणि ती तशीच गोष्ट आहे की ज्याची जर काळजी घेतली तर इट्स गुड, नाही घेतली तर मग त्याचे जे काही एक्स्ट्रीम लेवलचे मेजर्स आहेत ते आपल्याला घ्यायला लागतील, किंवा त्या पद्धतीने वर्कआउट करायला लागेल. सो माझं असं म्हणणं राहील की आपल्याकडे समाजामध्ये बदल हा स्वतःपासून होतो, आणि आपण नेहमीच ऐकलंय ना की तुम्ही बदला तर लोक बदलतील. सो ऍज अ पर्सन, किंवा जे पण आज आता आपलं हे सगळं ऐकत असतील, किंवा आपण किंवा तूही आपण हे बोलतोय, सो मला सुद्धा ऍज अ सायकोलॉजिस्ट किंवा तुला सुद्धा उद्या असं वाटलं की मला काही ताण आहे आणि मला तो डील करता येत नाहीये, इररेस्पेक्टिव्ह तो कशामध्ये आहे, कशाबद्दल आहे, कामाबद्दल आहे, रिलेशन बद्दल आहे, कशाबद्दल आहे, मॅटर नाही करत, तो जर आहे आणि मला तो डील करता येत नाही, त्याच्यामुळे मला त्रास होतोय, तर मी स्वतः जाऊन सायकोलॉजिस्टची हेल्प घेते का, सायकोलॉजिस्टकडे जाते का? तर माझा आन्सर आहे हो. ओके, सो तशा पद्धतीने आपण स्वतःपासून ती सुरुवात करणं खूप गरजेचं आहे, की जर मला काही असू शकतं, म्हणजे कधी कधी असं असतं ना की फक्त मला वेंट व्हायचंय, मला फक्त बोलायचंय,
मला कोणी ऐकून घेणारं किंवा मला जशा पद्धतीने ऐकून घेणारे व्यक्ती हवे तसं नाहीये. असे सुद्धा क्लायंट असतात की जे येतात, खूप काय काय असलेलं असतं, खूप काय काय बोलायचं असतं, बोलतात, कधी कधी खूप रडतात आणि जातात. ओके, सो इतक्या बेसिक लेवलपासून तुम्ही मदत करू शकता स्वतःची ह्या गोष्टीमध्ये. आणि हे लक्षात ठेवणं कायम की मेंटल हेल्थ हे तुमच्या बॉडीचा पार्ट आहे. सगळ्यात महत्वाचं, मन म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं हार्ट नाही, ते आर्टिस्टिक गोष्टींमध्ये हार्ट वगैरे ठीक आहे. मन म्हणजे तुमचा मेंदू. सो त्याचं एक फंक्शनिंग आहे, त्याच्यामध्ये स्पेसिफिक येणारे इमोशन्स, त्याच्यासाठी लागणारे न्यूरो ट्रान्समिटर्स, ह्यासाठी लागणारे केमिकल्स हे अवेलेबल आहेत आणि ते त्याप्रमाणे फंक्शन करतात. सो तुमची अख्खी बॉडी, मेंदू नंतर तुमचं काय सगळ्यात महत्वाचं अफेक्ट होतं बॉडीमध्ये, तुमची मेंटल हेल्थ खराब असेल तर तुमचं पोट, गट. सो या सगळ्या गोष्टींचं लिंकिंग आहे. सो त्यामुळे आपली मेंटल हेल्थ महत्वाची आणि त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींचा इम्पॉर्टन्स तितकाच आहे. हे जेव्हा आपण स्वतःपासून सुरुवात करू तर गोष्टी बदलायला सुरुवात होतील. म्हणूनच मी म्हटलं ना की आपल्याकडे स्टिग्मा इतका आहे या गोष्टीबद्दल, आणि रादर मी म्हणेन की मिसअंडरस्टँडिंग आहे की खूप मला त्रास झाला तरच जायचं असतं, खूप फार वेळ लागायला पाहिजे मगच जायचं असतं, किंवा काय करायचं सायकोलॉजिस्ट काय करतात बेसिक हेही माहिती नसतं, त्यामुळे की ते सगळं मनातलं काढून घेतील वगैरे, किंवा अशा काही कन्सेप्ट वाटतात आपल्याला. सो ते सायकोलॉजीचा काही गूढ विषय नाहीये, सायन्स आहे, बेसिक मेंदूचं सायन्स आहे, त्याच्याबद्दल आम्ही वाचतो आणि त्याला डील करायच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. सायकॅट्रिस्ट मेडिसिनने डील करतात, आम्ही सायकोथेरपी काउन्सिलिंगने डील करतो. सो अशा पद्धतीने अवेअरनेस असणं आणि स्वतः कधी लागलं तर ती मदत घेणं, आणि स्वतःला नाही तर आजूबाजूच्या लोकांना कधी लागलं तर आपण त्यांना मदत करायला प्रेरित करणं हे गरजेचं आहे. अच्छा, तर आपण थोडं सुसायडल थॉट्स कडे बघूया की बाबा एखाद्याला सुसायडल थॉट्स असेल तर तुम्ही त्यांच्याशी कसे डील करता? खरं सांगू तर सुसायडल थॉट्स किंवा असे एक्स्ट्रीम विचार, किंवा जेव्हा एखादा व्यक्ती सुसायडल असतो तेव्हा काय कंडिशन मध्ये तो आहे त्याच्यावर खूप गोष्टी डिपेंड करतात. की इथे येऊन सांगणं की मला खूप लो वाटतं इतकं, की मला खूप टोकाचे विचार येतात थेरपी सेशन्स मध्ये हे सांगणं, आणि मला आत्ता सुसायडल वाटतंय म्हणून मी हेल्पलाईन नंबरला कॉल करणं, या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. ओके, सो सुसायडल थॉट्स किंवा त्याची कॅल्क्युलेशन डिप्रेशन आणि ह्या गोष्टींमध्येच होतं, किंवा मूड ह्या सेगमेंटमध्येच होतं. सो त्याच्याशी डील करताना खूप थरोली सायकोथेरपी आणि काउन्सिलिंगची मदत घ्यायला लागते. पण सुसायडल हेल्पलाईन ज्या असतात त्या लोकांना जे हेल्पलाईन ऑपरेट करत असतात त्यांचं ट्रेनिंग पूर्णपणे वेगळं असतं, त्याचं तुम्हाला वेगळं ट्रेनिंग घ्यायला लागतं. पुण्यामध्ये कनेक्टिंग एनजीओ म्हणून माझ्या माहितीत आहे की जे हे ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करतात, कारण त्या मुवमेंटला कसं असतं की तो व्यक्ती सुसाईड करायला जाणार असतो, पण एक काहीतरी विचार येतो म्हणून ते हेल्पलाईनला फोन करतात. काय असतं मग ते हेल्पलाईन नंबर? हेल्पलाईन नंबर मध्ये ते तुम्हाला बेसिकली इनिशियल तो सपोर्ट, की जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन सुसाईड करणार नाही, त्याच्यासाठी मदत करतात. सो तो जो मोमेंट आहे तो पास व्यवस्थित करायला ते तुम्हाला मदत करतात, आणि मग पुढे पण ते तुम्हाला कनेक्ट करतात की तुम्ही पुढे मदत घ्या, काउन्सिलिंग घ्या, थेरपी घ्या, लागलं तर मेडिसिन घ्या याच्यासाठी. सो ते हेल्पलाईनचं ट्रेनिंग वेगळं असतं, म्हणजे कारण तो जो मोमेंट असतो तो इतका क्रुशियल आणि इतका नाजूक असतो की तिथे तर प्रॉपर वे मध्ये डील व्हायला पाहिजे. त्यासाठी म्हणून त्या हेल्पलाईन्स वेगळ्या असतात. आणि सेशन मध्ये किंवा काउन्सिलिंग मध्ये, किंवा एखाद्या व्यक्तीला अँझायटी आहे, एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन आहे, किंवा कधी कधी ना ह्याच्यापेक्षा पण जास्त एक साधी गोष्ट सांगते की आपल्याला कंटाळा येतो गोष्टी डील करून, माणूस म्हणून, की किती प्रॉब्लेम्स चालले आहेत, किती स्ट्रेस आहे, नको वाटतंय मला जगायला, हे वाटणं म्हणजे सुसायडल असं नाही. ओके, कंटाळा आलाय मला ह्याला डील करून, कारण माझ्याकडे ज्या डीलिंगच्या मेथड आहेत त्या संपल्या, त्याच्याने हे बरंच होत नाही, याच्यात मी बाहेरच पडत नाही, फायनान्शियल इश्यूज असू शकतात, कामाच्या ठिकाणचे इश्यूज असू शकतात. सो तसं वाटणं ही खूप वेगळी गोष्ट आहे की जस्ट एक मनात विचार आला आणि तो गेला, पण तो जर सतत वाटत असेल, सतत तोच विचार येत असेल, किंवा मी त्या विचाराला पुढे ऍक्शन मध्ये कसं कन्व्हर्ट करू असं जर मला वाटत असेल, तर मग ते खूपच आपण म्हणतो अलार्मिंग आहे, की जिथे तुम्हाला मे बी मेडिसिनची मदत लागू शकते, काउन्सिलिंगची तर मदत लागणारच. सो ही गोष्ट पूर्ण वेगळी आहे. आणि ऍक्च्युली जेव्हा एखादा व्यक्ती सुसाईड करतो आणि तेव्हा जर त्याने कॉल केला, हेल्पलाईन नंबर्स जे असतात आपल्याकडे बऱ्याच आहेत, महाराष्ट्रातही बऱ्याच आहेत, सो त्यांना जर तुम्ही कॉल केला तर तिथे जे तुम्हाला मदत लागते ना ती खूप स्पेसिफिक आणि खूप अशी काय म्हणतो आपण विथ एम्पथी आणि इमोशनली डील करणारी लागते. त्याचं ट्रेनिंग वेगळं घ्यायला लागतं. म्हणजे ते लोक नॉट नेसेसरी सगळेजण मेंटल हेल्थ प्रोफेशनल असतात, पण ते तुम्ही व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन त्याच्यात ट्रेन होऊन त्या हेल्पलाईनला तुम्ही मदत करू शकता लोकांची, असं आहे.
तर अशा अजून कोणकोणत्या प्रकारचे केसेस येतात तुमच्याकडे? डिप्रेशन झाले, एन्झायटी झाली, ओसीडी झाले, सुसाइडल थॉट झाले, अजून कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स? जसं मी म्हटलं की माझा फोर्टे किंवा माझी स्पेशालिटी ही एन्झायटी रिलेटेड इश्यू, रिलेशनशिप इश्यू, इंडिव्हिज्युअल इश्यूज रिगार्डिंग एनिथिंग, म्हणजे काही फायनान्शियल इश्यूज असतील, वर्क फ्रंटचे काही स्ट्रेसेस असतील तर त्याच्याबद्दल पण आहे. मरायटल इश्यूज पण मी म्हणजे बघते, आतापर्यंत बघितलेले आहेत की मॅरिड कपल्सचे काही इश्यूज असतात, सो त्याच्या रिगार्डिंग पण सायकोलॉजिकल काउन्सिलिंग केलं जातं. आणि त्याचसोबत मूड डिसऑर्डर्स आहेत, एन्झायटी आहेच, डिप्रेशन रिगार्डिंग इश्यूज आहेतच, आणि ह्या सगळ्या पद्धतीने आपण काम करतो. सर्वात जास्त प्रमाण कशाचं आहे सध्या? तसं प्रमाण म्हणायला गेलं तर एन्झायटी आणि डिप्रेशन एक कॉमनली दिसतं आपल्याकडे. कोविड नंतर थोडं जास्त वाढलंय एन्झायटी आणि डिप्रेशनचं प्रमाण. पण मी तुला बेटर हे सांगू शकेन की एज रेंज कुठली येते माझ्याकडे सगळ्यात जास्त, कारण अप्रोच करायचं लोकांची एज रेंज ही 18 और 15 वय ते 40 हे सगळ्यात जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये पण हल्लीचे पिढी म्हणजे अगदी 12-13 वर्षाची मुलांपासून त्यांना बऱ्यापैकी अवेअरनेस असतो की हे आपल्याला काहीतरी जमत नाहीये, किंवा इथे मला काहीतरी ताण येतोय, इथे मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे माझ्या आईवडिलांना कळतच नाहीये मला काय होतंय, एवढं त्यांना नक्की कळतं. माझ्याकडे काही असे कपल आलेले आहेत की त्यांच्या मुलांनी त्यांना पाठवलं, आणि मुलं म्हणजे 25-30 वर्षाची नाही, 15-16 वर्षाची, की आई बाबा तुम्हाला गरज आहे, तुम्ही जा. सो अवेअरनेस वाढतोय, पण त्या मुलांचा पण प्रॉब्लेम आहे की त्यांना माहित नाही की कोणाकडे आधी पाठवायला पाहिजे किंवा मी कोणाकडे जायला पाहिजे. आणि समजा ऍज अ मूल म्हणून मला सोशल मीडिया थ्रू, कनेक्टिव्हिटी थ्रू हे माहितीये की अरे असं वेळेस सायकोलॉजिस्ट हेल्प करतात, पण जर मी हे घरी सांगितलं आणि घरच्या कशाला पाहिजे तुला सायकोलॉजिस्ट, काय गरज आहे, किंवा त्या शॉकमध्ये जर पेरेंट्स गेले आणि त्यांनी जर पुढे हेल्प केलं नाही तर मग काही उपयोग नाही, असं आहे. त्यामुळे सगळ्यांनाच इन जनरल त्याचा अवेअरनेस असणं गरजेचं आहे. सो ही एज रेंज माझ्याकडे जास्त आहे आता. तर आपण या सायकोलॉजिस्टच्या वर्किंग कडे जाऊया. सर्व तुमच्याकडे पेशंट आला तर तुम्ही काय क्वेश्चन्स वगैरे कसे विचारता, किंवा तुम्हाला सेशन्स वगैरे कसे घेता तुम्ही? सो एक जनरल जो आराखडा असतो तो सांगते मी. सो पहिल्या सेशन मध्ये आपण इन डिटेल हिस्ट्री घेतो, जे काही त्या व्यक्तीला आता त्रास होतोय त्याच्याबद्दल. आणि आपले सगळे सेशन्स हे जवळपास 65 to 90 मिनिट्सचे असतात. ओके. सो पहिल्या सेशनला तर 90 मिनिट्स लागतात, कारण त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण म्हणजे आता जे काही त्रास होतोय त्याच्याबद्दल, त्याच्या हिस्ट्रीबद्दल, तो त्रास कधीपासून सुरू झाला, काय काय झालं त्याच्याबद्दल, चाइल्डहुड बद्दल सगळ्या गोष्टी इन डिटेल घेतो. त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे, घरामध्ये कोणाकोणाला काही हिस्ट्री आहे का, अशा इन डिटेल सगळं हिस्ट्री टेकिंग सेशन आमचं होतं. आणि त्याच्यानंतर आपण सांगू शकतो त्या व्यक्तीला की त्याला पुढे किती सेशन्स लागतील, काउन्सिलिंग कशा पद्धतीचं लागेल, मेडिसिन लागेल का, सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन म्हणजे टेस्ट लागतील का, ह्या पद्धतीचं त्यांना आपण पुढची प्रोसिजर हे फर्स्ट सेशन नंतर अगदी स्पेसिफिक सांगू शकतो, असं आहे. आणि मग सेकंड सेशन नंतर ऍक्च्युअल काउन्सिलिंग आणि थेरपीला सुरुवात होते. जर समजा एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की खूप त्रास होतोय किंवा खूप इंटेन्स आहे त्याच्या सगळ्याच गोष्टी जे काही वाटतात, तर मग तिथे आम्ही नक्कीच सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशनला सांगतो आधी जायला, तर जेणेकरून आम्हाला समजायला मदत होईल की त्रास किती आहे, नेमका कुठे आहे, केवढा आहे आणि किती फ्रिक्वेंट आहे ह्याच्याबद्दल. आणि त्या व्यक्तीलाही कळतं ना की मला नेमकं काय होतंय, कारण आपल्याला ते हवं असतं ना की मला काय होतंय हेच कळत नाहीये. हे जेव्हा वाटायला सुरुवात होते तेव्हा ते खूप डिस्टर्बिंग असतं हा विचार. सो मग त्या व्यक्तीलाही कळतं की काय होतंय, आणि मग इव्हॅल्युएशन नंतर आपण अजून स्पेसिफिकली सांगू शकतो की मेडिसिन हवेत का विथ काउन्सिलिंग आणि थेरपी आपण हे जाऊ शकतो पुढे. असं जनरल प्रोसिजर असते. थेरपी आणि काउन्सिलिंग मध्ये काय फरक आहे? जसं मी मगाशी पण म्हटलं की सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे स्पेसिफिक प्रॉब्लेमसाठी आणि शॉर्ट टर्म लेवलचं असं असू शकतं की जिथे तुम्ही स्पेसिफिक प्रॉब्लेम घेऊन येताय, तिथे तुम्हाला त्या प्रॉब्लेम रिगार्डिंग कोपिंग स्ट्रॅटेजीज डेव्हलप केले, तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटीज वाढवली आणि झालं. थेरपी हे थोडं लॉंग टर्म मध्ये आहे की जिथे तुम्ही मल्टिपल गोष्टींवर काम करताय, नॉट फक्त एका स्पेसिफिक प्रॉब्लेमवर. कारण तो थ्रेड असतो ना की आज मला माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये इश्यूज झाल्यानंतर अँक्शियस वाटतं किंवा खूप विचार येतात आणि मग मी माझं काम नीट करू शकत नाही. मग उद्या ते सेम गोष्ट माझ्या घरच्यांबद्दल पण होते मला, तोच मला त्रास माझ्या क्लिनिक किंवा माझ्या कामाच्या ठिकाणी पण होतोय, तोच त्रास मला सोशल लाईफ मध्ये जाताना होतोय. देर आर मल्टिपल फॅक्टर्स की जे एक आपण बोलायला सुरुवात केली
तर अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं निघत जातात. अशा वेळेला थेरपी लागते की जी जरा लॉंग टर्म आहे, ज्याच्यामध्ये जास्त सेशन्स घ्यायला लागतात आणि मल्टिपल फॅक्टर्सवर आपण काम करतो. सो एवढाच फरक आहे थेरपी आणि काउन्सिलिंग मध्ये. अच्छा, तर आपण नॉर्मल बॉडी जर फिट राहावी त्यामुळे आपण नॉर्मल एक्सरसाइज करतो डेली, तर मेंटल हेल्थ स्टेबल राहावी त्यासाठी काय एक्सरसाइज आहेत का? हा, मेंटल हेल्थ स्टेबल साठी एक्सरसाइज पण एक खूप चांगला हे आहे, गोष्ट आहे. दुसरं महत्वाचं असं आहे की थोडंसं आत्ताच्या फास्ट पेस लाईफच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर सांगायचं झालं की ज्या पद्धतीचं लाईफस्टाईल आपण जगतोय, की एकतर खूप बसून जास्त वेळ काम आहे, ऑर एल्स खूप धावपळीचं काम आहे, म्हणजे बिझनेस करतात, एंटरप्रेन्योर्स खूप आहेत आपल्याकडे पण, सो तसं एक काम आहे. नाहीतर कामाच्या ठिकाणी वर्क कल्चर खूप चांगलं नाही, त्याचा येणारा स्ट्रेस आहे. साधं इथून गाडी काढून मला ड्राईव्ह करून जायचंय, ह्याच्यात पण एक स्ट्रेस क्रिएट होतो ट्रॅफिकमुळे. सो ही जी लाईफस्टाईल आहे सध्या झालेली, त्याच्यानं मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी दोन खूप चांगले उपाय आहेत. एक म्हणजे फूड, की फूड हे न्यूट्रिशनल असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. तुमची झोप ही खूप महत्वाची आहे. मेंटल हेल्थ तुमची डिस्टर्ब आहे ह्याचं पहिलं साईन आहे की तुम्हाला झोपेमध्ये प्रॉब्लेम येत आहे. सो झोप पूर्ण होणं म्हणजे 4 दिवस माझी नीट झोप झाली नाही, मग आज 5व्या दिवशी मी मस्त झोपते, ते झोप हे फ्युएल आहे. तर जर तुमची गाडी 4 दिवस गाडीत पेट्रोल नाही तर 5व्या दिवशी गाडीला पेट्रोल टँक पर्यंत तेवढा धक्का लावायला लागणार आहे. सो त्याच्याने तुमचं कव्हर होणार नाहीये मागचे 4 दिवस. सो झोप ही अशी कव्हर नाही व्हायला पाहिजे, रोजची डेली पूर्ण कंप्लीट आणि शांत लागायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एक्सरसाइज आहे, योगा आहे, की जे तुम्हाला दोन्ही गोष्टींसाठी बॅलन्स करायला महत्व करतं. योगामध्ये आपण मोर ओव्हर माइंडफुल राहणं, प्रेझेंट राहणं मुवमेंटमध्ये, या सगळ्या गोष्टींबद्दल पण बोलतो. त्यामुळे योगा पण खूप चांगला आहे, एक्सरसाइज पण खूप चांगला आहे. सो एक्सरसाइज इज ऑल्सो गुड थिंग, की जे तुम्ही तुमच्या डेली लाईफस्टाईलमध्ये ऍज अ लाईफस्टाईल म्हणून अक्वायर करू शकता. आणि त्याचसोबत जर कुठेही असं वाटलं की काही डिस्टर्बन्सेस क्रिएट होत आहेत, तर इमिजिएट ऍक्शन म्हणून प्रोफेशनलकडे जाणं हाच त्याच्यातला बेस्ट वे आहे टू डील विथ इट. कारण जेवढं आपण ते प्रोलॉंग करू तेवढं तो त्रास वाढलेला असतो. माझ्याकडे असे अनेक क्लायंट येतात की ज्यांनी एन्क्वायरी केलेली असते किंवा विचारलेलं असतं, अपॉइंटमेंट घेतली असते 2-3 महिन्यापूर्वी. आता प्रॉब्लेम तसं असतं ना की बघ, आज मला कुठेतरी मी गेले, काहीतरी भांडण झालं, खूप लो वाटतंय, त्या कंडिशन मध्ये मी अपॉइंटमेंट घेतली, पण उद्या मला तेवढं नसतं वाटत. सो मी काय म्हणते, जाऊ दे, नाही एवढं वाटत, नाही गेलो, काही फरक नाही पडत. पण तो विषय वाढत राहतो आणि तो प्रोलॉंग होतो, मग ते अजून जो काही डिस्टर्बन्स असतो तो अजून वाढतो. सो असं न करता जिथे इनिशियलीच तुम्हाला वाटतंय तिथेच ती मदत घेणं गरजेचं आहे. एखादी केस तुमचं डेलिकेट केस तुमच्याकडे आली तर तुम्ही कसे हँडल करता? म्हणजे आता खूप एक्स्ट्रीम लेवलवर आली केस समजा एखादी, तर तुम्ही कशी डील करता त्यांच्यासोबत किंवा त्यांना समजावता कसं? सो आता समजावता कसं म्हणजे मग आपल्याला थेरपी सेशनच घ्यायला लागेल. सो मी हे सांगू शकते की डेलिकेट केसमध्ये ना 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात असं मला वाटतं. एक म्हणजे की त्यांना पुढे मेडिसिन घेण्यासाठी मोटिवेट करणं, कारण तो एक आपल्याकडे त्याचा एक वेगळा स्टिग्मा आहे औषधं घेण्याबद्दलचा. सो मेडिसिन घेण्यासाठी मोटिवेट करणं. दुसरं म्हणजे की फॅमिलीला सायको एज्युकेट करणं, त्याला आम्ही सायको एज्युकेट करणं असं म्हणतो, की नेमकं त्या व्यक्तीला काय झालंय. मेंटल हेल्थचा किंवा मेंटल हेल्थ डिसऑर्डर्सचा एक खूप आपण म्हणू शकतो वीक पॉइंट आहे की ते दिसत नाहीत असे, है ना. म्हणजे तुला पायाला लागले तर तू लंगडशील, हाताला लागले तर हात असा करून चालशील, डोकं तुझं तर असं करशील. मेंटल हेल्थचं काय करणार, एन्झायटी वाटते म्हणून नाचत तर नाही बसत आपण. सो ते दिसत नाहीत ना, फिजिकली ते दिसत नाहीत. सो खूप वेळेला घरच्यांना असं वाटतं की एवढं काही नाहीच आहे, किंवा त्यांना ते कळतच नाही की होतंय काय. सो घरच्यांना सायको एज्युकेट करणं खूप महत्वाचं आहे की या व्यक्तीची मेंटल स्टेट आता काय आहे. सो आम्ही खूप वेळेला असं सांगतो की 4 ताप आलेला व्यक्ती असतो त्याला आपण उठून डान्स कर असं सांगतो का, किंवा उठ आणि कामाला जा, काही होत नाहीये हे असं नाही म्हणत. सेम त्याच्या मनालाही झालेलं आहे. सो अशा पद्धतीने त्याचा इथे आम्हाला सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन किंवा सायकोमॅट्रिक टेस्टिंग पण खूप मदत करतं, कारण त्याच्यात खूप डिटेलमध्ये त्या व्यक्तीचे इमोशन, त्याच्या गोष्टींकडे बघायचा दृष्टिकोन, त्याला होणारे त्रास हे खूप डिटेलमध्ये इव्हॅल्युएट केले जातात. सो ते रिपोर्ट वाचताना सुद्धा त्यांना खूप गोष्टी रिअलाइज होतात ऍज अ फॅमिली, आणि फॅमिली म्हणून त्यांनी काय सपोर्ट केला पाहिजे ह्याच्याबद्दल त्यांना अवेअर करणं. ह्या 2-3 गोष्टी जर झाल्या तर मग
तो व्यक्ती अतिशय व्यवस्थित त्याच्यातनं बाहेर पडू शकतो. इट टेक्स टाइम. जेव्हा गोष्टी खूप अक्यूट लेवलच्या असतात किंवा खूप जास्त त्रास असतात किंवा खूप जुने म्हणजे काही वर्ष तो त्रासच असतो आणि मग तो व्यक्ती तुमच्याकडे आलाय मदत घ्यायला, त्याच्यातनं बाहेर पडायला वेळ लागू शकतो, पण तुम्ही पूर्णपणे बाहेर पडू शकता. अच्छा. एक पॉइंट राहिला होता, आपण नॉर्मल माणूस ओव्हर थिंकिंग करतो बरोबर, विचार येतातच, तर ते फरक कसा जाणवायचा की बाबा ओव्हर थिंकिंग आपल्याला एक्सेसच ओव्हर थिंकिंग होते किंवा वेगवेगळे विचार मनात येतात, तर ते असं जाणवायचं कसं की बाबा आपल्याला आता सायकोलॉजिस्टकडे जाण्याची वेळ आली? ओव्हर थिंकिंग करणं खरं तर नॉर्मल असं काही नाही, त्याच्यामध्ये ते त्रासदायकच आहे. पण ते किती वेळासाठी येतंय आणि किती वेळा होत आहे आपल्याकडनं हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर मी ओव्हरथिंक करायला सुरुवात झाली किंवा एक विचार त्याच्या मागे एक विचार ते मला कुठे स्टॉप करता येतं का, की मी आता कामाच्या ठिकाणी आता मला ते नाही विचार करायचंय, असं मला जमतंय का, किंवा मी कशात तरी माझं मन गुंतवलं तर ते विचार माझे येत नाहीत असं होतं का, आणि हे किती वेळेला होतं दिवसभरात माझं, मला तिथे काही ट्रिगर लागतो का, म्हणजे काही घडलं की मग होतं का, काही घडलेलं नसतं तरी जस्ट माझ्या मनात विचार येतो आणि सुरू होतं. ओके, सो 3 गोष्टी चेक करायला पाहिजे. इंटेन्सिटी, किती टोकाचे असतात ते विचार जे काही येतात ते, किंवा काही लोकांना अशी खूप सवय असते की वर्स्ट काय होईल एखाद्या गोष्टीमधल्या ह्याच्याबद्दल विचार करणं. असं बोलतानाही ते बोलून जातात की काय होईल, वर्स्ट केस सिनारिओ काय असेल वगैरे. सो आता हे बोलणं ठीक आहे, पण जर ते वर्स्ट केस सिनारिओ इमॅजिन केल्यानंतर जर माझा विचार चक्र सुरू झाले त्या लेवलने आणि माझा मूड डिस्टर्ब व्हायला लागला, माझं लक्ष नाही लागायला लागलं, मला जेव्हा असं वाटत नाहीये, मला त्रास व्हायला लागला, मला ऍक्च्युअली काहीतरी असं वॉमिटिंग सारखं वाटायला लागलं नव्हतं, तर ते डेफिनेटली त्रासदायक आहे किंवा तिथे आपल्याला मदत घ्यायला पाहिजे. अदरवाईज दुसरं पण असं आहे की ते किती इंटेन्सली येतात, ते किती वेळा येत आहेत आणि किती वेळेसाठी ते मला वाटतंय. जर मी स्वतः विथ माय काही कोपिंग स्किल्स आपलेही डेव्हलप झालेले असतात की प्रत्येकाचा स्वभाव असतो काही ना काहीतरी आणि प्रत्येकाच्या स्वभावामध्ये काही ना काहीतरी दोष असतो. सो आपल्यालाही असं वाटतं की कधी कधी ओव्हर थिंकिंग होतं, पण ओव्हर थिंकिंग करताना जर माझ्या मनात हा विचार आला की अरे काय एवढा विचार करायची गरज आहे का, आणि ह्या विचाराने मी थांबवू शकतोय तिथे, तर तिथे मी ओके आहे. जिथे ही गोष्ट खूप सतत होतीये, खूप वेळासाठी होतीये, इंटेन्सली होतीये आणि ती अफेक्ट करायला लागलीये माझ्या वेगवेगळ्या गोष्टींवर, तिथे मला मदत घ्यायची गरज आहे. कारण आता फ्री टाइम जरी भेटला तरी समजा काहीच नसतं तर आपण नॉर्मल बिहेवियर असतं, नॅचरल बिहेवियर, की आपण काहीतरी विचार करतो, तर त्याला पण काय लोक ओव्हर थिंकिंग मध्ये कन्सिडर करतात. डेफिनेशन ओव्हर थिंकिंगची अशी आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीवर खूप विचार करत राहता, ते विचार करता करता तुम्हाला अँक्शियस वाटायला लागतं, रेस्टलेस वाटायला लागतं. ओके, तुम्हाला ते विचार करता करता मूड लो व्हायला सुरुवात होऊ शकते, तुम्ही त्या प्रसंगातनं त्या गोष्टीमधनं बाहेरच पडू शकत नाही, त्याला ओव्हर थिंकिंग म्हणतात. मी रिकामी बसलीये तर मी माणूस आहे, मी रिकामी बसले तर काही ना काहीतरी विचार करतात, दॅट डझंट मीन की मी ओव्हर थिंक करतो. ओव्हर थिंकिंग हे जनरली एकाच गोष्टीबद्दल रिपिटेटिव्ह असतं, घडलेल्या काही रिपिटेटिव्ह प्रसंगाबद्दलच असतं, सतत होत राहतं. सो त्याला, किंवा आपण ज्याला म्हणतो ना की बालकी खाल निकालना, की मग हे का झालं, मग कसं झालं, मग काय करायला पाहिजे होतं. आता हा स्वभावाचाही भाग असू शकतो, पण माझ्या ह्या स्वभावाच्या भागामुळे माझ्या कामाच्या ठिकाणी, पर्सनल लाईफमध्ये, रिलेशन्समध्ये त्रास होतोय का, आपल्याला नाही जाणं तर लोक तरी सांगतात की तुझं खूप होतंय. सो तिथे आय नीड टू टेक हेल्प. तर ऍज अ प्रोफेशन म्हणून जर एखादा ह्या फील्डमध्ये यायचं म्हटलं तर त्यांनी काय करावं? गेल्या 7-8 वर्षात खूप छान बदल झालेत आपल्याकडे, म्हणजे टीचिंग वाईज म्हणा किंवा कोर्सेस वाईज डेव्हलपमेंट म्हणून खूप बदल झालेले आहेत. तर तुम्हाला सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट व्हायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला MBBS आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे जायला लागेल. सायकोलॉजिस्ट व्हायचं असेल तर तुमचं बॅचलर्स, अंडर ग्रॅज्युएशन, आता सध्या काही युनिव्हर्सिटीजमध्ये, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये BSc सायकोलॉजी, MSc सायकोलॉजी असंही सुरू केलेलं आहे. आमच्या वेळेस तसं काही नव्हतं, फक्त BA आणि MS असायचं. सो तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन पण सायकोलॉजीमध्ये असलं पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन पण सायकोलॉजीमध्ये असलं पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन करताना पण तुम्हाला काही ऑप्शन्स असतात, काउन्सिलिंग सायकोलॉजी असतं, क्लिनिकल सायकोलॉजी असतं, इंडस्ट्रियल सायकोलॉजी असतं. ते केल्यानंतर तुम्हाला पुढे जर काही गोष्टी, म्हणजे तुम्हाला क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये जर काही करायचं असेल किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट या नावाने काम करायचं असेल तर त्याच्यासाठी काही लायसन्सिंग आहेत, गव्हर्नमेंट बॉडीने डिसाईड केलेले. त्याच्यासाठी मग तुम्हाला अजून पुढे MPhil वगैरे करायला लागतं. अदरवाईज तुम्हाला सायकोलॉजिस्ट म्हणून काम करायचं असेल तर काउन्सिलिंग रिगार्डिंग डिप्लोमाज करणं, त्याच्याबद्दलचं अजून माहिती घेणं विथ युअर कोर्सेस हे गरजेचं आहे. थेरपी स्पेसिफिक जर तुम्ही शिकलात
काही थेरपीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, लहान मुलांसाठी पण आहे. प्ले थेरपी असते, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे, सीबीटी आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफिक शिक्षण घेणं की जेणेकरून तुम्ही त्या स्पेसिफिक अप्रोचने काम करू शकता. सो बेसिक हे आहे की तुमचं अंडर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे दोन्ही सायकोलॉजीच्या फील्डमध्ये असलं पाहिजे आणि तर तुम्ही अगदी हे परस्यू करू शकता. ह्याच्यात ना खूप वेगवेगळे खूप स्पेसिफिक, जसं डॉक्टरांचं असतं ना की डेंटिस्ट वेगळे, ऑर्थोपेडिक वेगळे, तसं आमच्या पण फील्डमध्ये आहे की लहान चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतात, ते चाइल्ड सायकोलॉजी रिगार्डिंग खूप अभ्यास करतात, त्यांचे स्टडी असतात, मास्टर्स पण त्याच्यामध्ये असतं. किंवा ऑक्युपेशनल थेरपिस्ट हा एक परत रेमिडियल टीचिंग हा एक भाग असतो, सो तोही तुम्ही करू शकता की जिथे स्लो लर्नर किंवा एलडी किंवा ज्या लहान मुलांना लर्निंग अबिलिटीमध्ये प्रॉब्लेम आहे तिथे हेल्प करण्यासाठी. सो असे शेड्स आहेत त्याच्यामध्ये. सो जे काही तुम्हाला करायचंय ते तुम्हाला मास्टर्सच्या वेळेसच ठरवून त्या पद्धतीने करायला लागतं आणि त्या पद्धतीचे कोर्सेस अवेलेबल आहेत. आता कोविडमुळे तर बरेच कोर्सेस ऑनलाईनही आहेत. भरपूर युनिव्हर्सिटीमध्ये आता सायकोलॉजी ऍज अ मेजर आणि सायकोलॉजी फील्डमध्ये रिलेटेड भरपूर कोर्सेस, सब कॅटेगरीज मध्ये भरपूर ट्रेनिंग्स अवेलेबल आहेत. सो ते आपण घेऊ शकतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणते चांगले कॉलेजेस आहेत जे हे एज्युकेशन प्रोव्हाइड करतात? महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिक मी पुण्याचं तर सांगू शकते डेफिनेटली, बिकॉज माझं शिक्षण पूर्ण पुण्यातलं आहे. तर पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे, SP आहे, सिम्बॉयसिस आहे, MIT आहे, त्याच्यानंतर पुणे युनिव्हर्सिटी आहे फॉर दॅट मॅटर, SNDT आहे. सो भरपूर कॉलेजेस आहेत, मॉडर्न कॉलेज आहे की जिथे तुम्हाला चांगली फॅकल्टी आणि उत्तम त्या गोष्टीमधले ट्रेनिंग दिलं जाऊ शकतं. तर या फील्डचा ऍज अ सायकोलॉजिस्ट पास्ट स्कोप किती होता, प्रेझेंट किती आणि फ्युचर किती असणार आहे? पास्ट म्हणजे माझ्या आधी काही वर्ष तर खूपच लोक अवेअर नव्हती. सो जे टीचर्स आहेत, टीचर्स इन द सेन्स जे गुरु आहेत, जे आता काम करतात, त्यांच्याशी डिस्कस केलं तर त्यांना त्यांच्या कंपॅरिझन मध्ये आता खूप स्कोप आहे असं वाटतं आपल्याला. सो तेव्हा कारण खूपच अवेअरनेस नव्हता, आता बऱ्यापैकी आहे. प्रेझेंट मध्ये म्हणाल तर आत्ताशी लोक कुठेतरी अवेअर होत आहेत की आपण मदत घेतली पाहिजे. तरी पण जसं मी म्हणलं की पोस्ट कोविड हा थोडा सिनारिओ चेंज झालाय, सो इट्स गुड. आणि फ्युचरमध्ये म्हणाल तर एव्हरीथिंग इज गोइंग टू रिलेटेड मेंटल हेल्थ, कारण अकॉर्डिंग टू सम रिसर्च आणि मध्ये WHO ने पण सांगितलं होतं की डिप्रेशन आता डायबिटीस नंबर 1 वर आहे आणि डिप्रेशन नंबर 2 वर आहे वर्ल्ड वाईड. सो ते डिप्रेशन हे नंबर 1 वर येणार आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. येस, ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्यामुळे आपल्याला स्कोप म्हणाल तर प्रचंड आहे आणि खरं सांगू तर मागणी खूप आहे, पुरवठा कमी आहे. फील्डकडे वळणारी लोक खूप कमी आहे. आमच्या वेळेला थोडं होतं पण आता तसं नाहीये. आता थोडं म्हणजे आता आमच्याकडे पण इंटर्न्स असतात ना ऑब्झर्वेशनला, सो प्रचंड त्यांच्यामध्ये पण मुलांमध्ये अवेअरनेस असल्यामुळे मुलं पण खूप हॅपीली हे फील्ड चूज करतात आणि नक्कीच फ्युचरमध्ये अतिशय स्कोप आहे या गोष्टीचा. जर तुम्ही ओपन असाल तर तुम्ही फायनान्शियल फिगर सांगू शकता की बाबा किती उत्पन्न येऊ शकतंय? हो नक्कीच. फायनान्शियल फिगर म्हणजे आता तुम्ही 2 प्रकार पडतात त्याच्यात, की जर तुम्ही स्वतःचं प्रायव्हेट सेंटर किंवा तुमची स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली त्याच्यामध्ये काम करायची, तर मग तिथे ते थोडं व्हॅरी होतं. सेशन फीज आपल्याकडे जनरली 700 रुपीज टू 2000 ह्या रेंजमध्ये घेतले जातात पर सेशन, हे मी सांगू शकते. सो त्याच्यामध्ये हे कसं हे होतं तर एक्सपर्टीज आणि एक्सपिरियन्स वाईज हे त्याचे फक्त चार्जेस चेंज होतात. आणि हेच जर तुम्ही कुठल्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉईन झालात, गव्हर्नमेंट बॉडी किंवा त्या रिगार्डिंग कुठे जर काम करायला घेतलं तर तिथे तर पे स्केल हे फ्रॉम 30K वरतीच सुरू आहे. म्हणजे जेवढं तुमचा एक्सपिरियन्स जास्त तसं तिथे 1 लाखापर्यंत सुद्धा पे स्केल आहेत. पण त्याच्यासाठी तुमची ऑल ओव्हर इंडिया जायची तयारी असली पाहिजे. आता आपण या फील्डचं स्कोप बघितलं सायकोलॉजिस्टचं आणि अवेअरनेसचं पण स्कोप बघितलं, पण मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स पास्ट मध्ये होते आणि फ्युचरमध्ये राहणार आहे का, किंवा आधीपासून आहेत आणि लोक आता बाहेर काढतात असं आहे? हो, आधीपासून आहेत, पण मी थोडंसं असं म्हणू शकेन की लाईफस्टाईल चेंजेसमुळे ते आता जास्त इमर्ज होत आहेत, म्हणजे जास्त दिसून यायला लागले. आधी पण होते, पण आधी ना लाईफस्टाईलसाठी किंवा जॉब किंवा कामासाठी किंवा या सगळ्या गोष्टींकडे बघायच्या आधी म्हणजे मी एक ऑलमोस्ट 20-30 वर्षापूर्वीचं म्हणते, म्हणजे आपले आई बाबा जेव्हा होते तेव्हाच बोलतेय मी, त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. आता तो दृष्टिकोन राहिलेला नाहीये. आपल्याला एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या जनरेशनकडे पेशन्स नाहीयेत, कारण आपल्याला सगळ्या गोष्टी, आणि आपण त्या इव्हॉल्युशनरी जनरेशन मध्ये होत ना,
की आपल्याकडे होते तेव्हा आपण ते बटनांचे फोन पण बघितलेत, हो. आता ते अँड्रॉइड फोन पण बघितलेत. सो या सगळ्या चेंजेस मधनं जात असताना ना, त्याच्यासोबत मॅनेज करताना पूर्वीच्या लोकांचे कोपिंग्स आता नाही मदत करत, आणि हे प्रत्येक जनरेशनसाठी असतं. आज मी ह्या वयाची आहे, मी जे कोपिंग स्किल एक 10 वर्षाच्या मुलाला शाळेत डील करताना वापर म्हणून सांगेन, ते मे बी त्याला नाही मदतीचे राहणार, कारण माझ्या वेळेचं स्कूल एन्व्हायरमेंट आत्ताच याच्यात खूप फरक आहे. सो त्यामुळे होते पूर्वी पण लाईफस्टाईलमुळे आता ते खूप दिसायला लागलेत. म्हणजे जर पूर्वी 10 पैकी 5 लोकांना होत असेल तर आता 10 पैकी 8 लोकांना होते. हा प्रॉब्लेम आहे. आणि पूर्वी हेही होतं की आताही म्हणाल तसं की सायकोलॉजीकडे वळणारे आणि ऍक्च्युअली प्रॅक्टिस करणारे आणि काम करणारे फील्डमध्ये लोक कमीच आहे. पूर्वी त्याच्यापेक्षाही कमी होती, त्यामुळे तो थोडासा फरक होता. आणि ह्याच्या पुढे तर हे खूप वाढणार आहे. कारण असं आहे की मी फक्त असं भारताबद्दल किंवा आपल्या सोसायटीबद्दल नाही बोलत आहे, इन जनरलच येणारे जे स्ट्रेसर्स आहेत ना ते खूप आहेत. आता कोविडच घे ना, कोणाला कल्पना नव्हती असं काही होईल, 2-3 वर्ष आपण ठप्प पडू, पूर्ण बंद पडू. सो असे जे अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत की जिथे आपण प्रिपेअर नाही होत, ते आल्यानंतरचे त्याचे दुष्परिणाम मनावर होणारे आहेतच ना. सो त्याच्यासाठी म्हणून आपल्याला ह्या गोष्टी पुढे येतच राहणार आणि त्याच्यासाठी डील करायला आपली तयारी असणं आणि त्याच्यासाठी आपण ओपन असणं हे महत्वाचं आहे. सोशल मीडियाचा काही इफेक्ट आहे का डिप्रेशन किंवा याच्या मेंटल हेल्थ इश्यूजवर? हो, नक्कीच आहे, नक्कीच आहे. सोशल मीडिया म्हणजे ऍडिक्शनचे केसेस पण आहेत आमच्याकडे, मोबाईल ऍडिक्शनच्या फॉर दॅट मॅटर्स, लहान मुलांच्या. पण सोशल मीडियाचं म्हणाल तर तुम्हाला ना ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना पाहिजे की रिअल आणि रील लाईफ मधला फरक, की एक असतं आयडियल व्हर्जन ऑफ युअर सेल्फ, की जिथे तुम्हाला वाटतं की मी असं असलं पाहिजे, प्रत्येकाचं असतं की मी हे अचीव्ह करायला पाहिजे, मी हे असलं पाहिजे. आणि एक असतं रिअल व्हर्जन ऑफ युअर सेल्फ, की जे तुम्ही आहात. ह्यातला फरक ना सोशल मीडियामुळे लोक विसरून जातात. की आपण बघतो की कुठलंही एक सेलिब्रिटीचं, आता ते सेलिब्रिटी आहेत तर त्यांचं भारीच असलं पाहिजे गोष्टी, हे ना, त्यांचं कामच आहे ते. सो म्हणून त्यांनी सब्यसाचीचा घेतला म्हणून मी सब्यसाचीचा घ्यायला पाहिजे का? ओके, हे खूप छोटं एक्झाम्पल आहे, पण अशा पद्धतीने कंपॅरिझन खूप होते लोकांचे त्याच्यावर. आपापसातच, आता मी हे सेलिब्रिटींचं तरी बोलले, पण आपापसात की माझा मित्र हे करतोय, ते करतोय, माझी मैत्रीण हे करते, ते करते. किंवा एक सोशल मीडियामुळे ना असं आपण खूप ऍक्टिव्ह राहायला पाहिजे, आपण खूप मल्टीटास्कर असलं पाहिजे, आपण ना खूप गोष्टी ऍट अ टाइम परफॉर्म केल्या पाहिजे, तर तुम्ही भारी, हे जे एक चित्र क्रिएट होतं ना. पण ऍक्च्युली ते मल्टीटास्क करताना त्या व्यक्तीची मेंटल हेल्थ काय होतीये, त्याला काय प्रॉब्लेम्स आहेत, हे सोशल मीडियावर अप केले जातच नाहीत. कारण पॉझिटिव्ह पॉइंट्स फक्त अपलोड केले जातात, बट ऑब्वियस बिकॉज त्याचा एक काहीतरी पर्पज आहे. एंड ऑफ द डे ते एक इंजिन आहे की जे रोटेट होण्यासाठी तुम्हाला त्याच पद्धतीच्या स्टिम्युलन्स प्रोव्हाइड करणं ते सोशल मीडियाचं काम आहे. उद्या त्यांनी त्याच्यावर रिअल लाईफ दाखवायला लागले तर कोणाला इंटरेस्ट आहे ते बघण्यामध्ये. सो ही जो फरक जर आपण लक्षात घेतला नाही ना तर त्याच्याने त्रासच होणार आहे आणि होतोच. साधं आता हे जे झालं सोशल मीडियाबद्दल, मग मोबाईलवरनं सांगते. मोबाईलमध्ये आपल्याला तू बघितलं असेल छोटी छोटी बाळं पण, म्हणजे 1-1.5 वर्षाची पण ते असं स्क्रोल करतात आणि सगळे पेरेंट्स खूप कौतुकाने सांगतात स्क्रोल करतो. आता हे बघूनही होतं नक्कीच, पण हे काय झालंय, हे एक हॅबिट कन्झ्युम झाली आहे जी तुमच्या माणसाकडनं पुढच्या जनरेशनला पास ऑन होती. ओके, सो मोबाईल स्क्रोल करण्यामुळे किंवा रील्स स्क्रोल करण्यामुळे, पूर्वी एक 10 वर्षापूर्वी फेसबुक एकदम छान चालत होतं, एकदम वंडरफुली. तिथे आपल्याला 5 मिनिटं पूर्ण व्हिडिओ बघण्याचा पेशन्स होता. आज आपल्याला 30 सेकंदाचा पण नाहीये. सो लुक हाऊ इट इज अफेक्टिंग. सोशल मीडियाचा प्रश्न नाही, मोबाईलचाच प्रश्न आहे. बिकॉज सतत त्याच्यावरचे कलर चेंज होत असतात, सतत तिथे तुम्हाला वेगवेगळे स्टिम्युलंट्स मिळत असतात. सो ब्रेनला त्या सतत चेंजची आणि पटपट पटपट पुढे जायची सवय झाली, त्याच्यात तो पेशन्सही कमी होतो. सो अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे मुलांच्या तर मोबाईल ऍडिक्शनचे मी भरपूर केसेस बघतेय सध्या, की जिथे फार मेडिकेशन पासून सुरुवात होते. मध्ये आणि ते गेम्स लाईक पबजी अँड एव्हरीथिंग हॅव जस्ट क्रिएट अ हॅवॉक इन आवर फील्ड, जिथे आम्ही खूप लेवलला हे बघितलं. सो अशा खूप गोष्टी आहेत की ज्या सोशल मीडियामुळे मेंटल हेल्थ अफेक्ट होते. लहान मुलं आणि अडोलसंट फक्त असं नाही, मोठ्यांची सुद्धा. ओके, कारण साधा गोष्ट आहे की मी समजा मी आता काय एक सर्च केलं गुगलवर की मला एक टॅब घ्यायचा आहे, असं मी सर्च केलं, हा टॅब घ्यायचा आहे, और आयफोन सर्च केला, आयफोन घ्यायचा. तर सर्च इंजिन आहे, दे आर कनेक्टेड विथ इच अदर. त्यामुळे तुम्हाला तीच गोष्ट परत युट्यूबवर दिसते, त्याची ऍड येते. तीच सेम गोष्ट तुम्हाला
कशावर दिसेल, सोशल मीडियावर दिसेल, तीच सेम गोष्ट तुम्हाला कुठल्या तरी व्हिडिओच्या किंवा ह्याच्या स्टार्टिंग पॉइंटला परत तेच दिसेल. सो याचा अर्थ काय की त्यांच्या त्या पद्धतीमुळे तुम्हाला ती गोष्ट घ्यायला सतत सतत ते दिसून ते परत भाग पडतं. आपल्याला वाटतं की हे घ्यायलाच पाहिजे, मिळायलाच पाहिजे, हे कुठे शोधलंच पाहिजे. सो अशा पद्धतीचं जे पुशिंग पण त्यांच्या साईडने होतं ते सुद्धा काही वेळेला घातक आहे. जर मला हा डिफरन्स बिटवीन आयडियल और व्हॉट आय शुड बी अँड व्हॉट आय एम हा जर क्लिअर नसेल, त्याच्यातनं ती कंपॅरिझन सुरू होऊन तर त्रास होणं अगदी साहजिक आहे. आमच्या जनरेशनचं तुम्हाला सांगतो, आता एखादं समजा कोण कलिग वगैरे असेल, कुठं फिरायला गेलं म्हणलं किंवा त्यांनी नवीन गाडी घेतली, नवीन मोबाईल घेतला, आपल्याला पण असं अर्ज होतं किंवा आपण पण ते घ्यावं. आपले तेवढी कॅपॅसिटी नसते तरी पण आपण EMIs वगैरे करून काहीतरी ते करतो. तर हा पण एक परिणाम त्याचंच कारण म्हणू शकतो. इम्पल्सिव्हिटी याला म्हटलं जातं आमच्या, इम्पल्सिव्हिटी खूप वाढली आहे की हे आहे लगेच मिळालं पाहिजे, आत्ता मिळालं पाहिजे, की घ्यायलाच पाहिजे. स्टेटस सिम्बॉल म्हणा किंवा अरे लोक मला जज करतील, काय म्हणतील, अशा दृष्टीने म्हणा. सो हे तेच आहे ना, परत तेच झालं की परत वळून आपण तिथेच येऊ की हे का होतं, कारण मला हा डिफरन्सच बेसिक माहित नाहीये की त्याने ते का घेतलं, कशासाठी घेतलं, हे अनालिसिस करायला आपण जात नाही. इतकी घाई होते. म्हणून म्हटलं ना, तू फक्त सर्च कर, आत्ता सर्च कर, तुला पुढचे एक तासभर सगळीकडे तेच दिसेल. आयफोन रिलेटेड ऍड यायला लागतील, आयफोन रिलेटेड गोष्टी पॉपअप होतील, गुगल तुला परत दाखवेल तेच. सो जेणेकरून तू पण ते घ्यायला, बाय करायला तुला ती इच्छा होईल. ओके, हे ह्याच्यावर, ह्या गोष्टीवर माझा कंट्रोल किंवा ह्याच्यातलं माझं जर माझी थोडी रॅशनलाइज्ड गोष्ट जर जागी असेल, माझा थोडा सत्सद विवेक बुद्धी जागी असेल, तर हे माझ्याकडनं होणार नाही. ओके, मला जर हे माहिती असेल की ह्याने ही एखादी वस्तू घेतली, पण माझी ही गरज आहे का, हे मी का घ्यायला पाहिजे, हे कधी घ्यायला पाहिजे, ह्याचं फायनान्शियल इन्व्हॉल्वमेंट काय आहे, हा विचार मी तेव्हाच करेन जेव्हा मला हा फरक माहिती असेल की सोशल मीडियावर जे दाखवलं जात आहे किंवा एखाद्या व्यक्तीने ते पोस्ट करणं, हे दाखवणं, याचा अर्थ तो खूप खुश आहे किंवा ते घेणं गरजेचं आहे असं नाहीये. माझी गरज काय आहे हा विचार करणार मी तेव्हाच सुरुवात करेन जेव्हा मी जसं मी आहे त्याच्याबद्दल जास्त विचार करेन, नाददान की मी कसं असलं पाहिजे ह्याच्याबद्दल. आणि हा फरक कायम राहणार. म्हणजे आज माझ्याकडे क्लिनिक आहे, तर एखाद्या स्ट्रगलिंग डॉक्टरला किंवा स्ट्रगलिंग सायकोलॉजिस्टला हेच खूप भारी वाटेल. मला ह्याच्यापेक्षा, म्हणजे ही सापेक्ष गोष्ट आहे ना, ही सुरूच राहणार, ह्याला एंड नाहीये, ह्याला एंड विचारांमध्ये आहे. तो जर आपल्याकडे तो जर आपल्याकडे असेल तर नक्कीच आपण ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो. और मग ते सोशल मीडिया बघून आपल्याला अफेक्ट नाही होणार, आपण कम्पॅरिझन नाही करणार. असं आहे. आपण सोशल मीडियाचे निगेटिव्ह पॉइंट्स बघितले, पण पॉझिटिव्ह पॉइंट्स किंवा मेंटल हेल्थ अवेअरनेस सोशल मीडिया थ्रू वाढू शकतं का? हो, वाढला आहे. जसं मी म्हटलं ना की ठीक आहे, या टर्मिनॉलॉजीचा कॉन्टेक्स्ट आपल्याकडे माहित नाहीये म्हणून आपण ते कॅज्युअली युज करतोय. पण अच्छा, सायकोलॉजिस्ट असतात किंवा सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे, किंवा मला पण माझा कामाचं पद्धत दाखवण्यासाठी, माझं काम दाखवण्यासाठी, त्या थ्रू लोकांशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडिया लागतच आहे ना. सो त्याचे आहेच ना, आपण ग्लोबली कनेक्ट झाल्यामुळे तिकडे, कारण ह्या गोष्टी खूप कॉमन आहेत, हे लोकांचा अप्रोच ह्याच्याबद्दलचा स्टिग्मटाइज नाहीये मेंटल हेल्थ बद्दलचा. सो लोक करतात अप्रोच सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्टला अगदी इझिली. सो ती लिंक आपल्यापर्यंत कसं काय पोहोचली, त्याच्यातनंच पोहोचली, सोशल मीडिया थ्रूच पोहोचली. पण तेच आहे ना की तिथे आपल्याकडे, म्हणजे हे आपल्याकडेच नाही, कुठल्याही मनुष्याचा तर हे की दोन्ही गोष्टी, एखाद्या गोष्टीचे चांगल्या गोष्टी पण असतात आणि निगेटिव्ह पॉईंट पण असतात. पण मग चांगल्या गोष्टी घेतल्यानंतर जे निगेटिव्ह पॉईंट्स राहतात त्याच्याकडे आपल्याला थोडंसं बघायला गरजेचं आहे. सो आहेच, नक्कीच आहेत, आणि त्याचा वाटा आहेच. म्हणजे खूप खूप बघतो, खूप, म्हणजे आता माझंही आत्मन सायकोलॉजी स्टुडिओचं पेज आहे, माझं स्वतःचं पेज आहे, तिथून पण मी काही ना काहीतरी पोस्ट करत असते, शेअर करत असते. सो लोकांपर्यंत तर मी पोहोचतेच नक्कीच, आणि ह्याच्याने पण अवेअरनेस वाढायला मदत झालीच आहे. किंवा बाहेरच्या देशामध्ये काय चालतं ह्याच्याबद्दल, मेंटल हेल्थ बद्दल, हे तरी लोकांना कळतंय. सो नक्कीच मदत झालीच आहे. आता आपण ऑलमोस्ट सगळे टॉपिक कव्हर केलेत. एक टॉपिक राहिला होता, पोस्ट मॅरिटल प्रॉब्लेम्स कसे डील करावे. इन द सेन्स थोडंसं एलॅबरेट करू शकशील? पोस्ट मॅरिटल म्हणजे आता नॉर्मल लग्न झालं, वाद तर होतातच नवरा बायकोमध्ये, तर ते ऍट एक्स्ट्रीम लेवलवर गेले, हे कसं कळावं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लग्न मी का करतोय हे कन्सेप्ट खूप क्लिअर पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की तो फोकस सगळा त्या सेरेमनी सोडून जर पुढे गेला तर खूप बरं होईल. ती सेरेमनी तर महत्वाची आहेच, नक्कीच आहे, पण त्याच्या पुढे ऍक्च्युअली आयुष्य सुरू होत आहे. सो बायको आणि नवरा किंवा एक मुलगी आणि एक मुलगा ह्याच्यातले जे बेसिक व्यक्ती म्हणून आणि त्यांच्या जेंडर म्हणून जे डिफरन्सेस आहेत, त्यांच्या वागण्याच्या, गोष्टी परसिव्ह करायच्या, प्रॉब्लेमला डील करायच्या, ह्या पद्धती मुळात नॅचरली डिफरंट आहेत.
ओके. एक मुलगी म्हणून एखादी मुलगी ज्या पद्धतीने एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा विचार करेल ती सेम पद्धत एका मुलाची नसते. कारण त्यांचं बेसिक परसिव्हिंगची कपॅसिटीज डिफरंट आहे, परसिव्ह करायची पद्धतच डिफरंट आहे कपॅसिटीपेक्षा. सो त्यामुळे ह्याचा अवेअरनेस मला आहे का, हे खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे की आता वाद होतात तेव्हा कधी मदत घ्यायला पाहिजे, असं आहे की तुमचं रिलेशन किंवा तुमचं नातं हे काय गोष्टींवर, म्हणजे आता वाद होतातच लग्नानंतर किंवा कुठलेही दोन व्यक्ती आले की मुद्दे पटत नाहीत, वाद होत नाही, पण ते वाद काय एक्सटेंड पर्यंत जातात किंवा ते किती काळ टिकतात, त्याचा परिणाम तुमच्या रिलेशनवर किती होतो हे बघायची खूप गरज आहे. कारण आधी डिवोर्स रेट खूप कमी होते, आता डिवोर्स रेट वाढत. येस. कारण आता आपल्याकडे पण व्यक्ती स्वातंत्र्य आणि नाही पटलं तर सोडून द्यायचं हा अप्रोच आहे. तो चांगला आहे का वाईट हे मला बोलायचं नाही, पण मला सांगायचं की हा अप्रोच आहे. सो जर दोघाही व्यक्तींना ते नातं टिकवायची इच्छा असेल तर त्याच्यात कुठली लाज वाटली नाही पाहिजे की आपल्याला तिसऱ्या माणसाची मदत घ्यायला लागते. तुम्ही न सांगता पण तुमच्या घरातली तिसरी लोक येऊन तुम्हाला सांगतातच ना, कन्वे करतातच की काय करा आणि कसं नका करू. सो ऍक्च्युली ज्याला ह्या सिच्युएशन मध्ये ऍज अ थर्ड पर्सन म्हणून तुमच्या नात्याकडे बघता येऊ शकते, प्रोफेशनल वाईज त्याला ती कपॅसिटी आहे, त्याचे ते स्किल सेट आहे, तो व्यक्ती तुम्हाला जास्त बेटर वे मध्ये मदत करू शकणार आहे. आणि मला एक खरं सांगायला आवडेल की नवरा बायकोच्या भांडणांमध्ये ना पेरेंट्सला इन्व्हॉल्व्ह करण्यापेक्षा सायकोलॉजिस्टला इन्व्हॉल्व्ह करा. दे हॅव अ रिअली गुड व्ह्यू पॉइंट ओव्हर इट. म्हणजे मी असं म्हणत नाही की कारण ते सायकोलॉजिस्ट आहेत, कारण ते थर्ड पर्सन आहे, ते कोणाशीच कनेक्टेड नाहीयेत इमोशनली, सो ते कोणाच्याच बाजूने बायस्ड होऊन विचार करणार नाहीयेत. हा जो बेनिफिट आहे ना सायकोलॉजिस्टकडे जायचा, तो पेरेंट्सकडे जाण्यात नाहीये. कारण नॅचरली म्हणजे तुम्ही पेरेंट्स आहात, तुम्ही त्या रोलमध्ये आहात, तुम्ही बायस्ड होणारच एकाच्या बाजूने. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच.